तत्शील राजा पाहिजे होता की असा एक राजा की ज्याच्या संचलनाने काशीमध्ये सगळी सुबत्ता येईल पुन्हा. बर. त्यावेळेस ब्रह्मदेवांबरोबर त्यांचं एक कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, आपल्या भाषेत कॉन्ट्रॅक्ट, करारच म्हणू आपण. राज्य करशील त्यावेळेस अगदी सुसूत्रता असेल तरच तू तोपर्यंत टिकशील. दिवोदासांनी एक अट घातलेली असते की मी इथे राज्य करीन माझ्या पद्धतीने, पण मला कुठल्याही देवाचं इंटरफेअरन्स नको आहे याच्यात. आणि मग शंकरांपासून सगळ्यांना बाहेर पडावं लागलं. काशीमधून पिता महेश्वर शिवलिंगाबद्दल सांगायचं तर विश्वनाथांचे जे वडील त्यांना पिता महेश्वर महादेव म्हणतात. जिथं त्यांचा विग्रह आहे त्याच्यावरती एक मजला त्याला एक छोटं होल मारलंय, त्याच्यावरती एक मजला त्याला एक होल मारलंय, आणि त्याच्यावरनं त्या होलातनं आपण असं बघतो तिथूनच वरनं पाणी वाहतात स्थानिक लोक. महाशिवरात्रीला एकदा खाली जायची मुभा असते. ती विभांडेश्वर ऋषी तिथं तिळाचं वन होतं. त्या तिळाच्या वनात एक टोपलीभर तिळ घेऊन ते साधनेला बसले होते शंकराचं स्मरण करत करत. आणि मग ते विभांडेश्वर ऋषींची साधना एवढी प्रखर होती की शंकराला यावंच लागलं तिथे. आणि मग ते आल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं की मी दररोज एका तळ्याने वाढत जाईल. मग ते नंतर दररोज एका तळ्याने वाढायला लागलं शिवलिंग. तर आज जे शिवलिंग तिथे आहे ते जमिनीमध्ये 65 फूट उंच आहे. तर त्याला एक गच्च दोरा बांधतात महाशिवरात्रीला आणि तो असा टक्कन तुटतो अजून. एक तिळाने वाढतं तर त्याचे तिथे लोक प्रचिती घेतात. अश्विनी कुमार हे देवतांचे वैद्य होते. कधी कुठल्या राक्षसाबरोबर काही इजा झाली तर त्याचं ते उपचार करायला अश्विनी कुमार जायचे. तर अश्विनी कुमार काशीमध्ये आहेत का? कॉस्मो स्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मला वाटतं आज इंट्रो देण्याची पण गरज नाही आहे. गेले 6-7 महिने ज्या पार्ट 2ची तुम्ही अपेक्षा करत होता तोच हा पॉडकास्ट आहे. तो म्हणजे काशी रिलेटेड पॉडकास्ट. काशी, वाराणसी इथल्या काही काही रहस्यमय जागा आहेत ज्या तुम्ही मागच्याही पॉडकास्टमध्ये पाहिल्या असतील. त्याचा एक एक्सटेंडेड पार्ट आपण म्हणूयात जो आजचा पॉडकास्ट असणार आहे. आणि अर्थातच या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत जे गेस्ट आहेत ते म्हणजे हर्षद दादा सप्तर्षी, जे आपल्याला माहिती देणार आहेत. सो वाराणसीमध्ये अशा भरपूर जागा आहेत ज्या तुम्ही व्हिजिट केल्या नसणार आहेत. जर तुम्ही कधी वाराणसीला जाणार असाल तर हा पॉडकास्ट म्हणजे पार्ट 1 आणि हा पार्ट 2 हा बघून तुम्ही वाराणसीला जा. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही ह्या जागा पाहिल्या नसणार आहेत. आणि ह्या जागा पाहिल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येणार आहे, जे एक्सपिरियन्सेस येतील ते प्लीज तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजच्या आता पॉडकास्टची आपण सुरुवात करूयात. काय आज कुठल्या मंत्राने आपण हे करूयात? काय आज मला असं वाटतंय की 9 नागांचा उल्लेख करूयात. काशी संदर्भातच आहे तर आपण 9 नागांच्या स्तोत्राची अनंतम वासुकी शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानी नवनागानी नागानाम च महात्मनाम सायंकाले पठे नित्यम प्रातःकाले विशेषतः. म्हणजे ही जी 9 नाग आहेत ते ह्या 9 नागांचं जेव्हा आपण स्मरण करतो रोज नित्य उपासनेत असतं माझ्या पण हे स्तोत्र. तर ह्याच्यामध्ये कुठल्याही विषाचा आपल्याला प्रभाव होत नाही आपल्यावरती. विष म्हणजे फक्त विषच असतं का? तर एखाद्याने दिलेली मोठी नजर किंवा एखाद्याने दिलेला शाप, एखाद्याने दिलेली शिवी, हे विषच आहेत एक प्रकारची. मग ह्या विषाचा आपल्यावर प्रादुर्भाव होऊ नये कुठल्या, म्हणून हे स्तोत्र म्हणावं. तर योगायोगाने आता वासुकेश्वर महादेव आहेत, अनंतेश्वर महादेव आहेत. म्हणजे हे जे 9 नाग आहेत ह्या 9 नागांची पण स्वतःची तपश्चर्या आहे काशीमध्ये. त्यांची पण शिवलिंग आहेत. म्हणजे हे पण एक लोकांना सांगायला मला आवडेल की इव्हन हंस आहे लक्ष्मीचा, विष्णूंचा, त्या हंसेश्वर पण आहेत. हंसानी पण तपश्चर्या केली आहे, नंदींनी तपश्चर्या केली आहे, नंदीश्वर महादेव आहेत. हे सगळे असे वेगळे 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 पण प्रत्येक छोटे छोटे गण असतात ना. म्हणजे मांदारगिरी पर्वत आहे, त्या पर्वतावरचे काही गण आहेत, त्या पर्वतावरच्या गणांनी सुद्धा येऊन इथे तपश्चर्या. मग ते का आले होते तर मागच्या वेळेस मी एक रेफरन्स दिला होता की राजा दिवोदास ला राजा केलं गेलं काशीचं आणि संकट आलं होतं खूप दुष्काळ स्वरूप. तर सत्शील राजा पाहिजे होता की असा एक राजा की ज्याच्या संचलनाने काशीमध्ये सगळी सुबत्ता येईल पुन्हा. तर त्यावेळेस ब्रह्मदेवांबरोबर त्यांचं एक कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, आपल्या भाषेत कॉन्ट्रॅक्ट, करारच म्हणू आपण. की ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत तू राज्य करशील त्यावेळेस अगदी सुसूत्रता असेल
तरच तू तोपर्यंत टिकशील. जर तुझ्या राज्यात काही उथलपुथल झाली, गोंधळ गडबड उडाला, काही चुकलं, तर मग तुला मात्र ते सोडून जायला लागेल सीट. तर मग चालू होतं त्यांचं राज्य आणि त्यांना अडचणी अतिशय सुसूत्रता त्या राज्यामध्ये दिवोदासाच्या मार्गदर्शनामुळे येते. आणि मग शंकर तोपर्यंत कैलास पर्वतावर असतात, त्यांना वाईट वाटत असतं की मला काशीतनं दिवोदासांनी एक अट घातलेली असते की मी इथे राज्य करीन माझ्या पद्धतीने, पण मला कुठल्याही देवाचं इंटरफेअरन्स नको आहे याच्यात काशीमध्ये. अच्छा, मी म्हणजे कुठलंही देवतत्व आहे आणि त्याच्यामुळे हे होतंय असं नकोच आहे. माझं पात्रता आहे आणि मी पण भक्त आहे, मी पण म्हणजे तुमच्या देवपूजेच्या आणि ह्या मार्गात आहे, तर माझ्या ह्याच्यावरती पूजेच्या आणि माझ्या साधनेच्या बेसिसवरती मी हे राज्य पुनःस्थापित करेन. ओके. मग त्याच्याही ती कंडिशन मान्य केली गेली आणि मग शंकरांपासून सगळ्यांना बाहेर पडावं लागलं होतं. काशीमधून. तर अशी गंमत झाली की शंकरांना राजा दिवोदासाच्या ताब्यातनं काशी काढून घ्यायची अशी घाई झाली होती, किंवा आता कंडिशन एकच होती की बाबा त्यांनी कुठेतरी चुकायचं. मग तिथं सुद्धा ते शंकरांना सुद्धा हा मोह टळला नाही की त्यांना चूक करण्यासाठी भाग पाडूयात, म्हणून थोडंसं पॉलिटिकली त्यांच्यासोबत खेळलं गेलं. 64 योगिनींना पाठवलं. 64 योगिनी इथं आल्या त्याच्यात काहीतरी चूक शोधायला, पण त्या इथं रममाण झाल्या. त्यांना वाटलं की अरे खूप सुंदर आहे हे आणि काहीच चुकत नाहीये, तिथंच थांबल्या, काशीच्या वातावरणात रमून गेल्या. मग 12 आदित्य आले, सूर्याची 12 रूपं असे सगळे आले. तर असं सगळं करता करता हे सगळेजण येऊन राजा दिवोदासाच्या त्या कार्यामध्ये कुठेतरी खोडा घालता येईल का, काहीतरी चूक सापडेल का असं पाहत होते, पण कुठेच कोणालाच काही ते मिळेल. तर तसंच किरात नावाचे एक गण होते शिवांचे, ते किरात आले आणि ते काशीमध्ये आले. त्यांनी खूप प्रयत्न केला की त्यांनी कुठेतरी काहीतरी शोधूयात, काहीतरी करूयात, पण काहीच नाही. मग किरातेश्वर महादेव नावाचे महादेव तिथे त्यांच्या तपश्चर्येने मग जे लोक तिथे खोडा घालायला यायचे ते गप्प बसायचे आणि ते हरून जायचे म्हणजे. आणि परत शिवाकडे कोण जाणार, इव्हन सूर्यांना किंवा 64 योगिनींना, अशा सगळ्या जे कोणी तिथे आले होते राजा दिवोदासाचं राज्य भंग करायला किंवा त्याच्याकडून ते घ्यायला, ते सगळे शिवानी पाठवलेले असल्यामुळे त्यांना एक कार्य दिलं होतं, ते विसरून गेले इथे येऊन. त्यांना भीती वाटली की आता शिव नाराज होऊ शकतात, परत कसं जायचं. मग आता म्हणून मग ते तिथेच थांबले. आणि मग त्यांनी असा विचार केला की शिवाला नाराज केल्याचं पण एक पाप लागेल आपल्याला, पण जर आपण काशीतच थांबलो तर ते पापातनं मुक्ती मिळेल. म्हणजे काशी ही पापमुक्ती देणारी आहे, म्हणून मग शिवाला नाराज केल्याचं पापही त्यांनी काशीतच बसून, मग त्यामुळे झालं काय ते काशीच्या बाहेरच जाईना पुढे, असं ते होत गेलं. मग ते किरातेश्वर महादेव, त्यांच्या दर्शनाने आपल्याला आरोग्य, काय आपण म्हणतो ना की एखाद्या कुठल्याही दुर्धर आजारात आपण असू तर किरातेश्वर महादेवांची पूजा केली जाते. हा एक म्हणजे इंट्रोडक्शन आपलं नागांच्या पासून झालं. पण आता किरातेश्वर महाराजांपाशी आलो. मला असं एकदा वाटतं की थोडंसं मागच्या पॉडकास्ट संदर्भात आपण एक 2-5 मिनिटं बोलूयात, की जेणेकरून समजा जे कोणी मंडळी पहिल्यांदा पाहत असतील त्यांना कळेल की आपण मागच्या झालेल्या पॉडकास्टमध्ये काय काय डिस्कस. रिकॅप. मग रिकॅपमध्ये काशी का श्रेष्ठ आहे, किंवा काशी शंकरांनी राजधानी मानली त्यांची. मग त्या राजधानी मानल्यानंतर मग तिथून त्या सगळ्या विश्वाचा तो कारभार ते चालवतात, म्हणून त्यांना विश्वनाथ असं म्हणतात. मग त्यांच्याच सोबतीला मग काळभैरवांची तिथे उपस्थिती आली. मग काळभैरवांना का कोतवाल केलं हे आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललोय. त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं. ज्या वेळेस कोण श्रेष्ठ या वादामध्ये ब्रह्माजींचं आणि शंकरांचं एक थोडंसं चर्चा वादाकडे चालली होती, तेव्हा शंकर ओपले होते आणि त्याच्यातनं अग्नीतनं काळभैरवांचा जन्म झाला. आणि त्या अशी आख्यायिका लिहिलेली आहे पुराणात. आणि त्यांनी डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने ब्रह्मांचं 4थं मुख कापलं होतं. तर ते कापलेलं शिर काळभैरवांच्या हाताला चिकटून राहिलं होतं. बापरे. मग आता त्यांनी शंकराला विचारलं की हे तर मला ब्रह्महत्याच झाली ना, प्युअर ब्रह्महत्याच. बरोबर. ब्रह्महत्या झाली तर ब्रह्महत्येचं मला निवारण कसं होतं. शंकर त्यांना म्हणतात की 3 लोकांमध्ये तू फिर आता,
आकाश पाताळ आणि पृथ्वी. बर. तर मग त्याच्यामध्ये जिथे कुठे तुझं हे शिर हाता वेगळं होईल तिथे तू स्थायिक हो. मग ते शंकराने सांगितल्याप्रमाणे सगळीकडे जातात, सगळीकडे फिरून येतात आणि काशीमध्ये प्रवेश केल्यावरती एका ठिकाणी त्यांच्या हातातून ते शिर आपोआप गळून पडतं. अच्छा. तिथे एक शिवलिंग प्रकटलं, त्याला अविमुक्तेश्वर म्हणतात. मी मागच्या वेळी सांगितलं अवि म्हणजे पाप. तर पापमुक्ती, जिथे साक्षात काळभैरवांच्या ब्रह्महत्येच्या दोषातनं ज्यांची मुक्तता झाली ते अविमुक्तेश्वर महादेव तिथे आहेत, जिथे काळभैरवांच्या हातातून शिर आपोआप गळून पडलं. आणि मग त्याच्यामुळे त्यांना मग ते म्हणले की अरे तू आता इथे आहेस, सर तू इथेच तुझी आराधना उपासना चालू ठेव आणि तुला कोतवाल म्हणून इथे काशीचा आपण करूयात. आणि मग कारण तू इथे आता आलायस तर तुझ्या रूपाने इथे या सगळ्या क्षेत्राचं रक्षण होईल. ओके. म्हणून मग काळभैरवांना काशीचे कोतवाल असे आपण म्हणतो. म्हणजे शंकरांनी आपल्याला त्यांना तशी त्या पदवी पाहिली. तर ह्याच्याबरोबर असं अजून एक मला सांगायला आवडेल की जी शिवलिंग आपण मागच्या वेळी काशीच्या म्हणजे पॉडकास्टमध्ये आपण बोललो होतो की तिथे 100 परार्ध शिवलिंग आहेत. 100 परार्ध म्हणजे काय, तर 100वरती 15 शून्य हा एक परार्ध, असे 100 परार्ध इतकी शिवलिंग आहेत. मग त्या शिवलिंगांमध्ये किती प्रकार आहेत, तर मग ते एकतर कणाकणात आहेत काशीमध्ये. काशी का आहार कंकर हे शंकर असंही म्हणतात, जसं नर्मदेचं आपण म्हणतो तसं. आणि त्या सगळ्या संपूर्ण गल्ल्यांमध्ये तिथल्या रस्त्यांमध्ये, म्हणजे काशीमध्ये आपण खरं चालू पण शकत नाही नीट विचार केला तर, की आपल्या पायाखाली शिवलिंगच येतात असंच मानलं पाहिजे आपण. किंवा आपण एखादा माणूस असा येतो पटकन पिचकारी मारतो, तर तू विचार करायचा तिथं असं काही करायच्या आधी. अर्थात. तर त्याच्यामुळे त्या गल्ल्यांमधलं एक म्हणूयात, किंवा गंगेच्या पात्रामध्ये 60 कोटी शिवलिंग सांगितली आहेत. 60 कोटी शिवलिंग, त्याच्यानंतर मग रत्न रूपातली लिंग आहेत, तारा आकाशात तारांच्या रूपात लिंग आहेत. मणिकर्णिकेच्या समोर गंगेच्या पाण्यामध्ये जलरूपी शिवलिंग सांगितलंय. मग त्या जलरूपी शिवलिंगाला दाह केलेल्या शरीराचे जे उरलेले अवशेष असतात त्याला रुद्रभाग म्हणतात. ते रुद्रभाग गंगेमध्ये अर्पण करतात आणि मग ते तिथे विरघळून जातात. ओके. त्या शिवलिंगाला म्हणून तिथे मुक्ती किंवा मोक्षदायी काशी आपण ज्याला म्हणतो, ती त्या मणिकर्णिकेचं महत्व तिथं तसं आहे. मग शिवलिंग किती आहेत त्याच्यानंतर म्हणजे आपण मागच्या पॉडकास्टमध्ये जे डिस्कस केलं त्याच्यातले काही मुद्दे आपण मुद्दामून एक बोलूयात. की रेफरन्स असा आहे की अद्भुत क्षेत्र, आपण जरी अँड्रॉइड युगात आणि ॲपलच्या युगात असू, आपण कितीतरी खूप AI आणि बाकीच्या गोष्टी आल्या आहेत आणि आपण खूप पुढे चाललोय टेक्नॉलॉजीकडे, पण आपला जो बेस आहे ना, जो सनातनी बेस आहे, जो 10व्या शतकात 6व्या शतकात 2ऱ्या शतकात त्याचे रेफरन्सेस 11व्या शतकात 12व्या शतकातली मंदिरं तर काशीत आहेत. मग 12व्या शतकातली मंदिरं काशीत असतील, आपण किती का जरी AI कडे जाऊ, किती का छान छान आहे सर, हे स्वीकारलंच आहे, तेही स्वीकारलं पाहिजे आपण की हे एक्झिस्ट आहे आजही आपल्यामध्ये. मग काशी यात्रा सर्वश्रेष्ठ का, तर ती याच्यासाठी की एका क्षेत्रामध्ये जे की भारतात आहे, आपल्याला त्याचा म्हणजे जाज्वल्य असं एक अभिमान असलाच पाहिजे प्रत्येक माणसाला की आम्ही भारतात राहतो आणि त्या भारतात काशी आहे आणि त्याच्यात शिव शंकर आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा जाऊन त्या ऊर्जेचा एक अंश, एक लवलेश तरी आपण आपल्यात घेऊन यावा काशीत जाऊन. म्हणजे जे लोक विचार करतायत की काशीला जाऊन काय मला मिळेल, तर तोच विचार मी किती वेळा सांगतो. आपल्या प्रत्येक जे ग्रुप होतात ना आपले, त्या ग्रुप जायच्या आधी मी 1, 2, 5 मिनिटं 10 मिनिटं बोलतो प्रत्येकाशी की तुम्ही IT मध्ये असाल, तुम्ही एखाद्या कुठल्या कंपनीत आहात, कुठल्या वेगळ्या पद्धतीच्या कुठल्या कामात आहात, पौरोहित्य करत असाल, तुम्ही काय ट्रॅव्हल कंपनी आहे तुमची, तुम्ही चित्रकार आहात, तुम्ही जे कोण आहात, हे आपलं प्रोफेशन आहे ते इथं सोडून द्यायचं. ओके. एक श्वास घेणारी आणि श्वास सोडणारी व्यक्ती बनायचं, सरेंडर फॉर्म आणि काशीमध्ये यायचं. हे अत्यंत अवघड असतं. मी आता अनुभव घेतलेत अनेक वेळा, माझ्या ग्रुपमध्ये पण बरेच अनुभव आलेत मला की लोक स्वतःतला स्व विसरतच नाहीत तिथे आल्यावर. मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत, हे फक्त 5 दिवस तुम्हाला सांभाळायचंय, ते सुद्धा जमत नाहीये. मी असं जाणीव करून देतो की आज 3रा दिवस आहे पण आपल्याला कसं तरी होतंय. असं आपलं आचरण 12 महिने पाहिजे की सोडून देता आलं पाहिजे. काशी सोडायला शिकवते आपल्याला, डिटॅचमेंट, की सोड सगळं. म्हणजे आता मोहमाया, आता आपण प्रत्येक ठिकाणी
प्रॉफिट कुठे किंवा काय मला मिळेल, तर काशीच्या घाटावरती जो एखादी साधक गुरुजी साधू झोपलेले असतात ना, हां हां. त्यांना काही नकोच असतं. त्यांना ते पगार बिगार, माझ्याकडे गाडी नाही, मला असं वर्क स्पेस पाहिजे मोठं काहीतरी, ते त्यांना कळून चुकलेलं असतं. गंमत की माझ्या आयुष्याचं सार हे इथं गंगेच्या किनाऱ्यावरती मी असं झोपलोय, डोक्याखाली उशी पण नाही, पिशवी आहे, मी सगळ्यात श्रीमंत आहे. वा. मग मी सगळ्यात श्रीमंत आहे हे तू आणि मी आणि सगळ्या लोकांनी म्हणायला शिकलं पाहिजे. खरं. आपण किती कंप्लेंट करतो, किती त्रास असतो आपल्याला की मला हेच नाही मिळते, तेच नाही होते, एखादी गोष्ट चुकली की त्याचा राग येतो आपल्याला. मग तो राग सोडायचा. मी आत्ता माझ्या रिसेंटच्या एका टूरमध्ये असं झालं होतं की कळलंच नाही की का चिडले एक जण. मी त्यांना म्हटलं चिडू नका, काय म्हणजे मला सांगा काय. तर त्यांना ते प्रॉपर सांगता आलं नाही, ते असं नाही, आपण इथं किती वेळ थांबवलोय वगैरे. पण आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काशीची जी ट्रिप किंवा यात्रा आपण म्हणतो, ट्रिप नाहीच, तर यात्रेमध्ये एक ट्रॅव्हल कंपनी म्हणून आपण प्लॅन करतो. पण तो प्लॅन आपण केलेला असतो. महादेवाचा प्लॅन भलताच असतो काय. पहिल्या दिवशी जेव्हा नोव्हेंबरच्या टूरला गेलो होतो आम्ही, त्यावेळे सकाळी 10 वाजता आम्ही काळभैरवनाच्या दर्शनाला गेलो. 11:30 पुढचं टायमिंग ठरवलं मी, 1.5 तास तिथे लागेल, तिथून पुढची मंदिरं बघू. तर 10 वाजता गेलेलो आम्ही, 5:30 वाजेपर्यंत तिथेच होतो. अच्छा. काळभैरवांचं मंदिर असं गल्लीत, मंदिराची रांग असेल एक 5-6 किलोमीटर. त्या दिवशी काही अष्टमी नव्हती, रविवार नव्हता, काही नव्हतं. प्लॅन महादेवांचा प्लॅन, माझा प्लॅन, मी कोण प्लॅन करणार. पण एक मोठे उपकार होते देवाचे की 35 मंडळी होते सोबत. 35च्या 35 लोक इतके समर्पित भावाने आले होते. जसं मी त्यांना आधी सांगितलं होतं की काशीत जाताना सोडून द्यायचं, जे होतंय ते माझ्यासाठी भगवंताने ठरवलेलं आहे. खरं. मग तिथे हे मी माझ्या फायद्यासाठी बोलत नसतो की मी प्लॅनर आहे आणि प्लॅन चुकला तर समजून घ्या, मला काय करायचंय. देव माझ्याकडे पण बघतोय ना, जसं तुमच्याकडे बघतोय तसं माझ्याकडे पण बघतोय. पण तिथे जर अचानक आलेली गर्दी असेल तर मी ती अवॉइड कशी करणार. 5:30 वाजेपर्यंत वेगळ्या 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 मार्गांनी आणून त्यातल्या जवळ आम्ही त्यांना आणून मग दर्शन झालं. तोपर्यंत सोहम जेवण फक्त ब्रेकफास्ट केला होता आम्ही, दुपारचं जेवण नाही झालं. काही लोकांना थोडंसं गरगरायला लागलं, मग आपल्या पिशवीत खाऊ देतो आपण छोट्या छोट्या पद्धतीचा, मग तो लोकांनी पटापटा एकमेकांना हेल्प केली. मग कारण मी आधी सांगितलं होतं एअरपोर्टवर की आपल्याबरोबरचे जे आहेत त्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक एक विश्वनाथ आहेत. तुम्ही जर त्यांचीच जर काळजी नाही केली किंवा तुम्ही जर त्यांच्या आतल्या त्या विश्वनाथाची जर सेवा नाही केली, किंवा एखादा माणूस हळू चालतो, एखाद्याला गुडघे दुखत असतात, कमरेचं ऑपरेशन झालेलं असतं, या सगळ्यांना बाकीच्यांनी सपोर्ट करायचा असतो. बरोबर. आणि मग ती सेवा असं समजायचं की हीच व्यक्ती आपल्या टूरबरोबर का आली, ही मे बी माझ्या हातून घडणार असेल. माणसाचा हात धरायचा, त्याला घेऊन जायचं पुढे. ह्याच्यापेक्षा दुसरं काय, हे तुम्ही जनरली इथेही करत असाल, पण हे जर तुम्हाला काशीत करायला मिळालं तर. काशीमध्ये म्हणजे इतकी गर्दी होती की आम्ही चपला उचलून दिल्या आम्ही आमच्या सगळ्या लोकांच्या. माझ्यासारखे म्हणतो तुम्ही हातात चपला काय उचलताय तुम्ही. पण ठीक आहे, म्हणजे असं काही नाही की तिथे मग जी सेवा मिळते मला तिथे करायला ती मी करतो. तर प्लॅन जो आपण म्हणलो होतो की 10ला चालू केलेलं दर्शन 5:30 वाजेपर्यंत, ते त्या अख्खा दिवस गेला तिथेच. त्या दिवसाची एक 10-15 मंदिरांची दर्शनं होती, पण मी त्या सगळ्यांना सांगितलं. त्याच्यामध्ये आता तुला गंमत सांगतो, म्हणजे प्लॅन कसा होता महादेवांचा, म्हणजे अगदी काटाच येतो म्हणजे मला अंगावर. आम्ही गेलो तिथे 10 वाजता. त्यानंतर मला कळलं की असं आता गर्दी आहे. मग ऐन वेळीच आम्हाला डिसिजन घ्यावे लागतात, आता काय करायचं. बरोबर. तर दुपारी 1 ते 3 मंदिर बंद असतं काळभैरवांचं, तर पण लाईन तशीच असते. ओके. मग आम्ही विचार केला की आत्ता इथे उभं राहायचं, म्हणजे ऑफकोर्स मीच की काय करूयात, इथून आपण सरळ ह्या सगळ्या लोकांना घेऊन गणेश्वर द्रविड शास्त्रींच्या विद्यालयात जाऊ. बर. तोपर्यंत मे बी थोडी गर्दी ओसरेल, थोडं काहीतरी हालेल, आणि मग आम्ही द्रविड शास्त्रींच्या वेदपाठ शाळेत गेलो. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. द्रविड शास्त्रींबद्दल सांगाल तू? द्रविड शास्त्रींबद्दल म्हणजे खरं तर मागच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलंच आहे. त्यांच्या उल्लेखाशिवाय काशीचं उल्लेख म्हणजे चर्चाच होऊ शकत नाही पूर्ण, अपूर्ण. तर वेदमूर्ती किंवा वेदाभ्यासक किंवा अगाध ज्ञान असलेले
ज्यांना 4ही वेद पाठ आहेत, मुखोद्गत आहेत, 6ही शास्त्र मुखोद्गत आहेत, 18 पुराणं त्यांना पाठ आहेत आणि आपल्या सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी योग्य मुहूर्त काढून घ्यायचं काम प्राईम मिनिस्टर ऑफिसकडनं त्यांच्याकडून करून घेतलं जातं. आणि अशा गुरुजींचा आशीर्वाद घेऊन मी इव्हन परवाही गेलो होतो त्यांच्याकडे. ते पुण्यात आले होते अगदी 1 दिवसासाठी. तर दरवेळी जेव्हा तेव्हा ते येतात तेव्हा मी, शेखर दादा, आम्ही जातोच त्यांच्याकडे, दर्शन घेतो. कारण त्यांच्या काय म्हणू, त्यांच्या स्पर्शाशिवाय किंवा त्यांच्या आशीर्वादाशिवाय काशीमध्ये कितीतरी हजारो लोक जातात, लाखो लोक जातात, पण ज्या पद्धतीने आम्हाला तिथे स्वीकारलं गेलंय ते काहीतरी मोठी कृपा आहे भगवंताची, की हे अशक्य आहे की इतक्या लाखो कोटी लोकांमधून आपल्याला तिथे त्यांनी तो माझा चेहरा त्यांच्या बायोमेट्रिक कॅमेऱ्यामध्ये तिथे स्कॅन करून ठेवला आहे आणि तिथे मी जाऊ शकतो. तर विषय असा होता की द्रविड शास्त्रींना भेटायला म्हणून गेलो. गुरुजी आहेत का नाही पुण्यात हे काशीमध्येही माहीत नव्हतं, पण ती सगळी अशी तिथे परिस्थिती आणली, तिथे काळभैरवांनीच आणली असं म्हणू आम्ही. आणि तिथून आम्ही गुरुजींच्या शाळेत गेलो, तिथं कळलं की मोठा कार्यक्रम चाललाय कुठला तरी. खूप लोक, कधीच गर्दी नसेल इथे एवढी. 100-200 लोक होती, स्थानिक मंडळी, मान्यवर मंडळी, खूप साऱ्या चपला होत्या बाहेर. मी थोडासा डचकलो, अरे बापरे म्हणलं, आता मी अगदी हौशीने घेऊन गेलो लोकांना की शाळा बघायला. गुरुजींनी सांगितलं होतं घेऊन येत जा. तर गेलो, तर गुरुजी आत गेलो, वाकून बघितलं तर गुरुजी एका त्यांच्या त्या बेडवरती असे शांत बसून ते पारायण करणाऱ्या व्यक्तीकडे पाहत होते एकटक. मग आम्ही आत गेलो. मग एक साईडला असं त्यांचं असं लाकडाचं त्यांनी असं एक चौथरा तयार करून घेतलाय एका चौकात त्यांच्या वाड्यात. तिथे सगळ्या लोकांना बसवलं आम्ही. मस्त जागा मिळाली, 35 लोक बसले. मग गेलो, गुरुजींना नमस्कार केला. बोलत नव्हते, आजारी होते जरा थोडेसे. आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला कळलं की ते जे काय आम्ही अटेंड करायला आलो, आपोआप गेलो होतो, ते इतिहास पाहायला गेलो होतो. म्हणजे वेदमूर्तीच म्हणेन परत, त्या 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे, त्यांचं ऐतिहासिक पारायण तिथे सुरू होतं की जे त्यांनी दंडक्रम पारायण केलं. दंडक्रम पारायण करणं किंवा अनेक लोकांना माहितीच नाहीये. वास्तविक आता मलाही त्याची तेवढी ग्रॅव्हिटी नव्हती तिथे की काय आलोय. हे मी काय म्हणलं की काळभैरवांनी किंवा महादेवांनी आमचा प्लॅन चेंज केला की आम्ही ती काशीमध्ये आल्यानंतर मी नेहमी म्हणतो की काहीतरी चमत्कार होतात. तर तसा चमत्कारच होता की आम्ही ते विटनेस करायला गेलो तिथे. देवव्रत महेश रेखे, त्याच्यातले त्याचे वडील महेश रेखे ते पण होते. माहूरच्या गडावरचे एक केदार गुरुजी ते एक होते, ते तिथं सूत्रसंचालन करत होते. आणि मला येऊन एक भेटले आपले महेश रेखे गुरुजी, मला येऊन भेटले. म्हणली काय तुम्ही इथे पाहायला आलाय का, पारायण पाहायला आलाय का पाठशाळा पाहायला आलाय, आमच्याशी ते बोलले माझ्याशी. आणि 1-on-1 दोघंच कोपऱ्यात येऊन आम्ही बोलत होतो. मी त्यांच्याशी पहिल्यांदाच भेटलो होतो. तेजस्वी, एकदम व्यवस्थित असा, अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व असं त्यांच्याकडनं झळकत होतं. आणि मी म्हणलं मी नेहमी येतो, मी गुरुजींच्या कुटुंबियांशी खूप जवळीक साधून आहे आणि मी अंतर्गृही यात्रा करतो, ट्रॅव्हल कंपनी असून सुद्धा. ते म्हणले तुम्ही इथपर्यंत या सगळ्या लोकांना घेऊन आला, ही सगळी मंडळी भाग्यवान आहे जी इथं आली. तर मी म्हटलं निश्चितच. मग तुमचं नाव काय? म्हणलं हर्षद सप्तर्षी. असं असं आम्ही करतो, गुरुजींना भेटणार, एक 10 मिनिटं बसणार आणि आम्ही निघणार, तुमच्या कार्यक्रमामध्ये काही व्यत्यय येऊ देणार नाही. तर ते म्हणजे नाही, असं काही नाही, तुम्हाला वाटेल तितक्या वेळ बसा, थोड्या वेळात आजच्या दिवसाच्या पारायणाची सांगता होणार आहे. मग आम्ही तिथे बसून राहिलो. मग तिथे शुक्ल यजुर्वेद या एका पाठाचं दंडक्रम पारायण चाललं होतं. अगदी थोडक्यात सांगतो, दंडक्रम पारायण म्हणजे काय, तर आता कसं सांगू, एखादा श्लोक असतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर याच्यातलं आता एवढं तर मला करता येणार नाही, पण वक्रतुंड महाकाय, महाकाय वक्रतुंड, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी, सूर्यकोटी महाकाय वक्रतुंड, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, समप्रभ काय 25 लाख शब्द म्हणले. 25 लाख शब्द त्या 19 वर्षीय देवव्रत रेखेंनी असे म्हणलेत. वक्रतुंड महाकाय, महाकाय वक्रतुंड, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी, सूर्यकोटी, असं असं त्याला दंडक्रम पारायण म्हणतात. ते त्यांनी
200-250 वर्षात पहिल्यांदा सक्सेसफुली करू शकलेत. त्याच्या आधी एका गुरुजींनी केलं होतं 200-250 वर्षापूर्वी, पण त्यांनी 3.5 महिने लावले होते आणि ते रोज 1.5 तास बसायचे. हे रोज 4.5 तास बसायचे आणि 52 दिवसात केले. हे मागच्या जन्मी घेऊन आलेले आणि त्या ऋषींचाच म्हणेन मी. 19 वर्षीय ऋषी आम्हाला तिथे भेटले. त्यांचं सगळ्या ग्रुपने दर्शन घेतलं. तिथे आम्ही सगळ्यांना अगदी मनोभावे भेटलो. तिथे आम्हाला कळलं की हे काय चाललंय. आणि अचानक स्टेजवरनं नाव घेतलं की हर्षद सप्तर्षी यांना विनंती करतो की तुम्ही पुढे या. तर मी म्हटलं गुरुजी इथंच आहेत, गुरुजींचे कुटुंबीय पण तिथे कुठे नाही आहेत. तर ते जे आले होते मला भेटायला, देवव्रतचे वडील, त्यांनी मला तिथे पुढे बोलवलं आणि जे काही शेकडो अरबो किंवा अनंत कोटी शिवलिंगांची काशी आपण म्हणतो, त्या काशीतच मला एक त्यांच्या हातून इतकं सुंदर टुमदार असं शिवलिंग भेट म्हणून मिळालं. तिथेच त्या पारायणाच्या वाईबमध्ये, त्या वातावरणात, की जिथे देवव्रत एक साईडला बसले होते आणि सगळे परीक्षक असतात. त्यांना ते परीक्षक ती पोथी उघडून बसलेले असतात आणि ते म्हणत असतात. ते म्हणत असताना कुठं चुकतायत का, तर त्या सगळं पारायण करताना 3 चुका करायला मान्यता दिलेली पुराणात. 3 चुका मान्य आहेत. 4थी चूक झाली तर ते पारायण परत चालू करायचं, नाही तर बंद करायचं. ओके. तर योगायोगाने ते जे परीक्षक बसले होते ते पण तितकेच प्रकांड पंडित असतात. ते बघत होते आणि सांगायला आनंद होतो की देवव्रत रेखींची एकही चूक नाही झाली. 25 लाख शब्द असे पुढे मागे म्हणण्यात काहीतरी एक वेगळी ऊर्जा आणि अनुभूती होती आमच्यासाठी. तर मग तिथे त्यांनी मला बोलवलं. 54 रुद्राक्षांची मोठ्या रुद्राक्षांची बाळमाला एक त्यांनी गळ्यात घातली आणि माझा तिथे सत्कार केला. आणि हातात शिवलिंग, मी स्तब्धच झालो की आधीच बोललो होतो पॉडकास्टमध्ये किंवा वाचन आलं होतं की इतकी कोटी शिवलिंग आहेत काशीमध्ये, पण त्याच्यात अजून आनंद झाला की जी गोष्ट काशीमध्ये नाही आणि तितकीच प्रभावी आणि तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे नर्मदा. अच्छा. ती नर्मदाच आहे ना, ती जशी गंगा मैया तशी नर्मदा. तर नर्मदेतले नर्मदेश्वर शिवलिंग रूपात काशीमध्ये आले. काशीमध्ये द्रविड शास्त्रींच्या समोर, देवव्रत महेश रेखेंच्या समोर काशीमध्ये ते शिवलिंग माझ्या हातात नर्मदेश्वराचं मिळालं. तर हे म्हणजे मी कृतकृत्य झालो. म्हणजे मला असं झालं की बास, आता और क्या चाहिए, बासच. आणि एक एक गोष्टी कशा गोफलेल्या असतात तुझ्या अजिबात लक्षात नसेल. मागचा पॉडकास्ट आपण जो रेकॉर्ड केला ते आता आठवलं म्हणून मी त्या गुरुजींच्या शाळेतनं एकदम इथे आलो. तर रेकॉर्ड केल्यानंतर जेव्हा आपलं रेकॉर्डिंग संपलं त्या मोमेंटपर्यंत महाशिवरात्र सुरू होती. महाशिवरात्र आपला मागचा पॉडकास्ट रेकॉर्ड झाला. महाशिवरात्र नाही, शिवरात्र. प्रत्येक महिन्याला एक शिवरात्र असते, एक संक्रांत असते. तशी शिवरात्र होती त्या दिवशी. आम्हाला नंतर खाली गेल्यानंतर मी शेखरदादांनी आम्ही बघितलं काहीतरी विषय निघाला. काशीमध्ये एक अभिषेक दर शिवरात्रीला करतात एक गुरुजी माझ्या आणि शेखरदारांच्या नावाने. ते आम्ही एक प्रथा लावून घेतली की कुठेतरी आपलं एक विषय लावल्यासारखं अभिषेक आपला. म्हणजे शंकर एवढे देत आहेत आपल्याला तर आपण त्या कृपेतच राहिलं पाहिजे. बरोबर. म्हणून मग तो विषय त्या गुरुजींचा फोन आला की महादेव आपका आज का कार्य संपन्न हुआ. अरे म्हणलं अरे, तेव्हा कळलं की आज शिवरात्र होती आणि ती 7 वाजेपर्यंत होती. आपण बरोबर 7ला सोडलं होतं आपला स्टुडिओ. तर तो एक योग होता. म्हणून म्हटलं की तो एक योग, हा देवव्रत रेखेंची भेट होण्याचा योग. आज अख्ख्या विश्वात ज्यांचं नाव आहे किंवा ज्यांचं कौतुक केलं जाते किंवा करून बघितलं जातं की हे कसं शक्य. आता तू बघितलं मला वक्रतुंड महाकाराचा दंडक्रम नाही लावता आला. म्हणजे हे नाहीच होऊ शकत, नाही, शक्यच नाही. मग तिथून आम्ही जेव्हा परत आलो, सगळं भेटलो, नमस्कार चमत्कार झाले, आनंदाने भारावून गेलो. लोक तिथे रडलेली आहे. मला पण डोळ्यात पाणी आलं. शिवलिंग घेऊन निघालो आज काशीतनं. अनंत शिवलिंग पाहायला येतो आणि ते शिवलिंग सोबत आज माझ्याबरोबर पुण्यात येणार होतं. मोठी गोष्ट होती. मग ते घेऊन मग आम्ही आलो. तर मग बरोबर 4-4:30ला आम्ही आलो. 1 तासभर थांबायला लागलं. 5:30ला दर्शन घेतलं आम्ही आणि मग तिथून पुढे मग बोट राईड, गंगा आरती असं सगळं झालं. पण विषय असा होता की काशीत फिरायला जी लोक हा पॉडकास्ट बघून जातील तर ते एक ठोकताळा प्लॅन घेऊन जातात. तो प्लॅन कधी कधी वर्कआउट होतो, कधी कधी होत नाही. ओके. तर जे होतं ते आपल्यासाठी आहे असं समजून सुरू करायचा प्रवास तिथला. की तुझ्यामुळे लेट झाला, ह्याच्यामुळे लेट झाला, हे सगळे अक्षरशः नाम मात्र असतात. हे या सगळ्यांमुळं हे होणार असतं. आता तिथं ते लाईन नसती तर आम्ही माझ्या प्लॅनमध्ये दुसऱ्या दिवशी गुरुजींकडे जायचं असं लिहिलं होतं. नेक्स्ट डे
तेव्हा ते संपूर्ण सांगतच झाले गेलं असते. असतं. मग गुरुजी त्याच रात्री द्रविड शास्त्री गुरुजी काशी सोडून नाशिकला का कुठे MP मध्ये जाणार होते. मग गुरुजींची भेट नसती झाली, देवव्रत रेखींचं पारायण नसतं आम्हाला पाहायला मिळालं, हे एवढ्या त्या वाईबमध्ये जाता नसतं आलं. तो ऑरा आम्ही आमच्या सोबत आणला ना, हो अगदी की 200-250 वर्षानंतर घडलेल्या पारायणाचे साक्षीदार ठरलो. हे सगळं काळ भैरवांमध्ये 6 तास 8 तास लाईन होती म्हणून आम्हाला मिळालं. हेच प्रत्येकाने लक्षात ठेवावं काशीत गेल्यानंतर, कसं कसं गोष्टी होतात. आणि मग त्या अनुषंगाने पुढची दर्शनं. आता मला असं वाटतंय की आपण मागच्या पॉडकास्टचा जो काही संदर्भ घेतला किंवा दिला आत्ता इथे, त्यासोबतच त्याच्यानंतर आमची एक काय म्हणू खाजगी, जशी मी मागं म्हणलो होतो की काशी यात्रा शेखरदारा सानींमुळे जशी काशी चालू केली आम्ही पहिल्यांदा, तर तीच एक असं पायंडा आम्ही चालू ठेवलं की आम्ही दोघंच असे जातो. तर आम्ही तसे दोघंच एक 6 दिवसासाठी गेलो होतो. आणि असं ठरवलं होतं की आपण जी नेहमी मंदिरं करतो त्यातलं काहीच बघायचं नाही. असंच आता तुला सांगितलं असं समर्पित भावाने सोडून द्यायचं स्वतःला, जे काय वाटेल तिथे जायचं. ओके. आणि अशी काय ती मेमोरेबल यात्रा झाली आमची. आम्ही जिथे जातो तो एक सोपस्कार म्हणून त्या मंदिरांची दर्शनं आम्ही घेतो. पण त्याच्याशिवाय काय, तर जो उपासनेला वेळ आम्ही दरवेळेस घालवतो तो थोडासा कमी ठेवला. आणि इतर गोष्टी पाहण्यासाठी तिथले एका मोठ्या मंदिराचे गुरुजी आहेत, ते स्वतःच गाडी 2 व्हीलर घेऊन आमच्यासाठी आले होते. 2 गाड्या घेऊन आले, एक शेखरदादा एका गाडीवर, मी एका गाडीवर, आणि आम्ही असे गल्ल्यांमधनं फिरत होतो लोकल असल्यासारखे. तर मग त्यांनी आम्हाला पितामहेश्वर नावाचं एक शिवलिंग तिथे आम्हाला दाखवलं. म्हणजे आम्हाला हे सगळं वाचनात असल्यामुळे सगळं माहिती होतं, पण अक्षरशः दर्शनं जी आहेत ती राहून जातात काशीच्या ग्रुपच्या टूरमुळे म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीमुळे. तर पितामहेश्वर शिवलिंगाबद्दल सांगायचं तर विश्वनाथांचे जे वडील, त्यांना पितामहेश्वर महादेव म्हणतात. अच्छा. ते पण इतकं ऊर्जादायी शिवलिंग आहे की वर्षातनं फक्त एकदाच महाशिवरात्रीला 3 मजले खाली जाऊन गर्भगृहात त्यांचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. त्याच्यातनं ते रेडिएशन येतात, ऊर्जा, तर ती एवढी आहे की जर रोज आपण खाली गेलो तर आपल्याला सहन नाही होणार आपल्या मेंदूला, ते आपल्याला परिणाम होईल मेंदूवरती. बापरे, इतकी त्याच्यात व्हायब्रेशन, इतकी ताकद आहे त्या शिवलिंगामध्ये. तर जिथं त्यांचा विग्रह आहे त्याच्यावरती एक मजला त्याला एक छोटं होल मारलंय, त्याच्यावरती एक मजला त्याला एक होल मारलंय, आणि त्याच्यावरनं त्या होलातनं आपण असं बघतो, तिथूनच वरनं पाणी वाहतात स्थानिक लोक. महाशिवरात्रीला एकदा खाली जायची मुभा असते आणि तिथे जाऊन मग तिथं त्यांची अशी एक आख्यायिका स्टोरी आहे, तिथल्याच गुरुजींनी आम्हाला सांगितली की पितामहेश्वरांच्या ऊर्जेच्या परिघामधून एखादं प्रेत आणलं सतत चालूच असतं ना तिथे, तर त्याच्यातनं काही एखादं बेलाचं पान, एखाद्या फुलाची काडी, काहीतरी पडलं, काही पडलं, किंवा त्या मृत शरीरातनं काही उत्सर्ग झाला आणि ते एखादं काहीतरी बाहेर पडलं आणि ते त्या त्याच्या स्पर्शात आलं पितामहेश्वरांच्या, तर त्या शरीराला दाह करायची पण गरज नाही, मुक्तीच. म्हणजे असं सांगितलंय की त्यांना तिथेच मुक्ती मिळते, वेगळं तुम्हाला अग्नी द्यायची गरजच नाही. बापरे, म्हणजे मोक्षासकट मुक्ती. मग आता त्याच्यानंतर सोपस्कार आपण करतोच की त्यांना लाकडांवरती ठेवून त्यांना दाह केला जातो. पण पितामहेश्वरांच्या परिघामध्ये मृत शरीर जरी येऊन गेलं नुसतं आणि त्या स्पर्श झाला त्यांना त्या वाईटचा, तरीही त्या व्यक्तीला मुक्ती मिळेल, साक्षात डायरेक्ट मुक्ती सांगितली तिथे. तसंच तिथेच पुढे थोडंसं गेल्यानंतर मणिकर्णिकेश्वर महादेव नावाचे एक महादेव आहेत, ते पण बरोबर 3 मजले खाली आहेत. तर मणिकर्णिकेश्वर महादेवांची स्थापना विष्णूंनी केली होती. अच्छा. ते मंदिर पण असं खूप सुंदर, आणि असं खाली 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 असं उतरत जायचं, तिथे आपण जाऊन दर्शन घेऊ शकतो. तर असं म्हणतात की मणिकर्णिकेच्या घाटावरती डुबकी मारायची आणि बाजूने सिंध्या घाटावरून सोडून मणिकर्णिकेश्वर महादेवांचं दर्शन घ्यायचं. ती पण एक काशी यात्रा होऊ शकते. काशी यात्रा, मणिकर्णिके स्नान केलं, मणिकर्णिकेचं दर्शन घेतलं, पूर्ण काशी यात्रेचं पुण्य मिळतं असं विष्णूंनी सांगितलंय. तिथं एक पाटीवर लिहिलंय की जो कोणी मणिकर्णिके स्नान करेल आणि मणिकर्णिकेश्वराचं दर्शन घेईल त्याला पुन्हा गर्भयातना सोसायला लागणार नाही. म्हणजे असं हेच वाक्य लिहिलंय की त्याला पुन्हा आईचा गर्भ लावणार नाही, त्याला मोक्ष मिळेल. तर हे मणिकर्णिकेश्वर महादेव, हे सगळी मंदिरं आहेत जी
लपलेली आहेत. म्हणजे जसं आता मागच्या वेळेस मी काही मंदिरं सांगितली होती, तर त्याच्यासारखीच ही काही मंदिरं आहेत की जी त्याची तुम्ही यादी करू शकता बर आणि ती जाऊ शकता. जे लोक केपेबल असतात की आपलं फिरू शकतात, जे नसतात ते माझ्याबरोबर येतातच. कारण आता तो एक प्रघात चालू झालाय की पुढची टूर कधी आहे तेव्हा आम्हाला सांगा, आम्ही येऊ. मग आम्ही त्या सगळ्यांना हे गाईड करतो. अजून ह्याच निमित्ताने एक सांगावं असं वाटतं की जी चर्चा करतोय आपण आता या पॉडकास्टमध्ये, मागच्या वेळेस केली, यावेळेस केली, मे बी पुढे करू, त्याच्या पुढे करू, कारण हे 2-3 पॉडकास्टचं काम नाहीच आहे. हे आपण म्हातारे होईपर्यंत पॉडकास्ट करू शकतो, इतकं मोठं क्षेत्र आहे ते. तर लोकांना वाटतं की अरे तुम्ही जे पॉडकास्टमध्ये सांगितलं ते नाहीये काय सगळं नाही त्यात येऊ शकत. त्या 2-3 दिवसांमध्ये 2 रात्री किंवा 3 रात्रीमध्ये आपण काशीतली ही एवढी सगळी अद्भुत दर्शनं नाही करू शकत. त्याच्यासाठी जसं मी एकदा म्हणलं होतं की दरवर्षी कोकण किंवा दरवर्षी गोवा आपण करतो, तसं दरवर्षी वाराणसी केलं गेलं पाहिजे. खरं की जर तुम्ही हा पार्ट यावेळेस झालाय, पुढच्या वेळेस हे करूयात, त्याच्या पुढच्या वेळी हे करूयात, अशी पार्टमध्ये काशी मॅक्सिमम जेवढी करता येईल तेवढी आपण काशी यात्रा करू शकतो. शिवभक्ती किंवा शिवाची कृपा ज्यांना, जे शिवप्रेमात आहेत त्या लोकांना हे सगळं त्या लेवलला मिळतं. तुम्ही एकदा आमचं काशी झालंय, मला कितीतरी फोन येतात, आमचं काशी झालंय, मी म्हणतो की बघ हरकत नाही, पुन्हा यायचंय का, तुम्ही मी सांगितलं तसं केलं का, नाही ना आमचं ते ट्रॅव्हलवाल्यांनी आम्हाला दाखवलं नाही. अजून एक मला सांगावं असं वाटतंय की ज्या ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर तुम्ही याआधी प्रवास केलाय किंवा याच्या आधी तुम्ही गेलाय त्यांच्याबरोबर, आता मला काहीतरी कृपा झाली असंच म्हणेन मी शिवाची, आणि मी त्या डुबून गेलो त्या क्षेत्रामध्ये आणि अभ्यास केला खूप. ट्रॅव्हल कंपनी असून सुद्धा ह्या आत्ता चर्चा आपण करतोय की एवढा अभ्यास करत नाही कोणी, तर म्हणून तुमच्या ओळखीचा ट्रॅव्हल कंपनीवाला वाईट आहे का, तर नाही, तो वाईट नाही आहे नक्कीच. त्याला जी सांगितली गेलेली यात्रा, जी लोकांनी त्याला मागितली आहे, तो ते देत आलेला आहे. तर मला अनेक वेळा असे फोन येतात की अहो ते आमचा असाच हे माणूस आणि त्याने आम्हाला काहीच दाखवलं नाही. मग असं नाही, त्यांनी त्याचं कार्य केलं तुम्हाला काशीला घेऊन जायचं. बरोबर. आता हाच त्याच्यासाठी म्हणजे कॉस्मोस्टारला मी 2-3 धन्यवाद का म्हणतो की काशी यात्रेसारखा विषय चर्चेत घेऊ आणि ते लोकांपर्यंत पोहोचवू, हा थॉटच अत्यंत पुण्यदायी होता. खूप मोठी गोष्ट आहे ही घडती आता माझ्याकडनं, माझ्या मुखातनं घडतीये. माध्यम आहे आपला हा पॉडकास्ट चॅनल, आणि ह्याच्यातनं ही जी माहितीची नाही हे लोकांना, आता मी जवळपास एक 25-30 ट्रॅव्हल कंपनीच्या मित्रांना सांगितलंय की तुम्ही कशी यात्रा करा. नॉट नेसेसरी की सगळी लोक माझ्या बरोबर झाली पाहिजे. माझ्या वडिलांची काशी नाहीये, सगळ्या ब्रह्मांडाची काशी सगळ्यांची आहे. तुम्ही फिक्स एकट्याची काशी आहे का, तर मी हेच तर शिकवते काशी, सर्वसमावेशक जर काशी आहे, तर आपण पण म्हणलं पाहिजे की तुझी कंपनी आहे ना, तू किमान ही 6 मंदिरं करच, मस्त एकदा जाऊन बघून घ्या, माहिती करा, आणि काशी यात्रा आता अशा चालू करा तुमच्या कंपनीच्या. मग लोकांना कोणीच कोणाला नावं ठेवणार नाही. बरोबर. हा, आता मी जे एक्स्ट्रीम पुढे जाऊन मायन्यूट लेवलला अभ्यास करतो, ही माझी हाऊस आहे म्हणा, किंवा तो प्रत्येक व्यक्तीचा, एखादा माणूस तसा ओमानमध्ये फिरत असेल किंवा दुबईत फिरत असेल, एखादा ट्रॅव्हल कंपनीवाला जपानच्या ब्लॉसम फेस्टिवल बद्दल तो जास्त सांगू शकेल. प्रत्येक अशी खासियत आहे. केरळच्या काही सण असतात, तिथली काही अद्भुत मंदिरं आहेत, त्याच्यावरती अभ्यास केलेली काही मंडळी आहेत जी माझ्या ओळखीत आहेत. पण त्यांनी त्यांचा फोरटेक केलाय ना. बरोबर. म्हणून तर आता मी त्या कौशल्याशी मॅच नाही करू शकत. खरं. जसं मी हे अभ्यास करतोय तो विचार कुठेतरी कमी पडतोय, म्हणून मग तो वाईट नाहीये. त्यामुळे एक असं मला प्रत्येकाला सांगायचंय की असं वाईट म्हणू नका कोणाला की आमच्या माणसाने आम्हाला काहीच दाखवलं नाही, ते खूपच वरवरचं केलं. मग तुम्ही हे ऐका, तुम्ही त्यांना सांगा की हे आम्हाला किमान ही 4-6 मंदिरं करूयात, आणि मग त्या पद्धतीने तुमची यात्रा पूर्ण होईल. मग आता आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये एक छोटासा बिग 2 ओळीचा श्लोक सांगितला होता. त्या श्लोकाचा आपण अर्थ नंतर घ्यायचा राहून गेला. तर विश्वेशम माधवम ढुंडीम दंडपाणीच्या भैरवम वंदे काशी गुहाम गंगा भवानी मणिकर्णिका. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. तर विश्वेश्वर, माधव म्हणजे बिंदू माधव, ढुंडीराज म्हणजे ढुंडीराज विनायक, म्हणजे विश्वेश्वराचं, बिंदू माधवांचं, ढुंडी विनायकांचं, विश्वेश्वर माधवम ढुंडीम दंडपाणीचं भैरवम. दंडपाणी नावाचे जे भैरव आहेत, ज्यांना आपल्या मृत्यूपश्चात
आपल्या शुभ चांगल्या वाईट कर्मांचं हिशोब करून दंड देण्याचं कार्य दिलंय. अच्छा. तर ते दंडपाणी भैरव म्हणजे अर्थात या सगळ्यांच्या आधी काशीचे कोतवाल असलेल्या काळभैरवांचं दर्शन घ्यायचं. ओके. दंडपाणी भैरवांचं त्याच्या शेजारीच मंदिर आहे, तिथे ते घ्यायचं. बिंदू माधव हे असं सगळं करून म्हणजे दंडपाणीचे भैरव वंदे काशी गुहां गंगा. एका खूप मोठ्या ऋषींनी एका गुहेत बसून गंगेचं स्मरण केलं होतं आणि तिथं सांगितलं होतं की तुम्हाला या इथे दर्शनाला ये. बर. ती गुहा गंगा, त्या गंगेमध्ये त्या गुहेमध्ये जी गंगा अवतरली होती ती आता दुर्दैवाने ती गुहा नामशेष झाली, लुप्त झालेली आहे. त्यामुळे ती नाही. भवानी मणिकर्णिका. तर भवानी म्हणजे अन्नपूर्णा माता आणि मणिकर्णिका म्हणजे मणिकर्णिका क्षेत्र, जिथे सतत जसं आपल्या क्रियाविधी चालू असतात आणि स्मशान ज्याला आपण म्हणतो महास्मशान, बरोबर, ते ही एवढी जरी केलीत ना दर्शनं, म्हणजे कोणीही जिथे काशीला जाल तुम्ही तर काशीला गेल्यानंतर मग बिंदू माधव मंदिर, रुंडीविनायक मंदिर, दंडपाणी, काळभैरव आणि मणिकर्णिका अन्नपूर्णा माता ही जरी दर्शन तुम्ही करू शकलात आरामशीर होतात. 3 दिवसात होतात, 2 दिवसात होतात. पण त्रिरात्र निवास सांगितलाय, 3 रात्र तुम्ही राहा काशीमध्ये समर्पित भावाने. मग समर्पित भाव म्हणजे काय, तर मी मगाशी सांगितलं असं की स्वतःचं ते सगळं कौतुक सोडून द्यायचं बाजूला. मी कोणतरी असाच आहे, माझं असंच दर्शन झालं पाहिजे, मला स्पर्शच दर्शन मिळालं पाहिजे आणि आमचं ते गुरुजी ओळखीचे आहेत. काय शंकराच्या पुढे कुठले गुरुजी, किती लोक VIP ओळखीचे असल्याचं मला सांगतात. तुम्ही काही स्पर्शाची सोय केलेली नाही का? तर स्पर्श करायची म्हणजे बाकी सगळ्यांच्या व्हॅल्यूजचं डॅमेज न होता मी माझं एक मत देतो की माझी पात्रता नाही कुठल्या तरी ज्वलंत शिवलिंगाला किंवा जिवंत शिवलिंगाला हात लावून नमस्कार करायचा. मी शुद्ध आहे का तेवढा? आपली पात्र हा प्रश्न आहे हा खूप, की मला स्पर्श करायचा माझ्या स्वार्थासाठी. माझा स्वार्थ आहे, मला स्पर्श पाहिजे. आम्ही गेलो, गुरुजी म्हणजे या दरवाजे लावून घेतले आणि आम्ही डायरेक्ट स्पर्श केला. आपण स्पर्श करायला पात्र आहोत का? अनंत ऋषी कळसाचं दर्शन घेऊन लांबून दर्शन घेतात की मी तुझ्या पुढे सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, मी नाही स्पर्श करू शकत तुला. माझ्या मनात काम, क्रोध, मोह, काय मद मत्सर सगळे आहेत. मला स्वार्थ आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, लक्ष्मी प्राप्ती झाली पाहिजे. मग फेंगचुई पण आपण करतोय, आपण हे करतोय, ते माळा घालतोय, अशा काय काय चालू आहे. मग हे काय, आपण कुठल्या तरी एका चक्रात अपेक्षित आहोत. मग आपण हे सगळं डोक्यात ठेवून स्पर्शच करायचा आहे म्हणून हट्ट करावा का? खरं तर नाही केला पाहिजे. दर्शन मात्रेनं म्हणजे दर्शन केल्याने सुद्धा आपल्याला त्याचं म्हणजे आपल्या दृष्टीला ते महादेव आले की झालं तिथेच, म्हणजे पूर्णत्वास आलं आपलं दर्शन. बरोबर. मग हा एक सध्या चुकीचा प्रघात आहे की आम्हाला स्पर्श दर्शनच करायचं. बर. त्याच्यामध्ये कसं झालंय, जेव्हा ओंकारेश्वर खंड, विश्वेश्वर खंड आणि केदारेश्वर खंड या 3 खंडांचा मी उल्लेख केला होता मागच्या वेळेस. तुम्हाला प्रश्न विचारला होतास की अंतर्गृह म्हणजे काय, तर त्या अंतर्गृहाचा मी एक पूर्ण डिटेलच त्याच्यात आपण सांगितलं होतं की तर त्या 3 खंडांपैकी ओंकारेश्वर खंड जो आहे ना, त्या ओंकारेश्वर खंडात ओंकारेश्वर नावाचे एक महादेव आहेत, ओंकारेश्वर महादेव. बर. तर त्याची उत्पत्ती ब्रह्माजींच्या साक्षीने झाली होती. जेव्हा ब्रह्माजी तिथे तपाला बसले होते तेव्हा झरणी फाडून जमिनीतनं एक तेज बाहेर येते, असं मोठं खूप असं चराचरात त्याचा तेज पसरलं आणि ते त्यांनी पाहिलं आणि ते शिवलिंग तिथे म्हणजे निर्माण झालं. आपण म्हणतो ना की पाताळातनं आलेलं शिवलिंग. तर ओंकारेश्वर महादेव हे त्यांना मला आता आठवत नाही नीट, पण एक महात्म्य सांगितलीत. ओके. तर ब्रह्मदेवाने त्याला 5 ब्रह्म म्हणजे आकार, उकार, मकार, नाद आणि बिंदू ह्या तत्वांची, ह्या पंचलिंगांची ती ऊर्जा ह्या ऊर्जेमध्ये समावलेली आहे असं त्याला दिसलं म्हणून. आणि मग त्यांनी विश्वनाथाचं स्मरण केलं मनोमन आणि त्यांनी सांगितलं की ओंकार, ह्या ओंकाराची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा ह्या शिवलिंगात मला आत्ता, ह्या ऊर्जेला ओंकार ऊर्जा असं आपण नाव दिलं पाहिजे असं ब्रह्मदेवानी सांगितलं. बर. आणि मग ओंकारेश्वर म्हणून ते ओंकारेश्वरांचं ते एक अद्भुत शिवलिंग तिथे प्रस्थापित झालं. आणि विश्वनाथांनी त्यांना असं सांगितलं की इथे असलेल्या प्रत्येक शिवलिंगामध्ये
मी विश्वनाथ आणि ही ऊर्जा एकत्रित वास करू. म्हणजे बर. इफ इन केस जर कधी तुमचं काशीला गेलं आणि फक्त बाहेरनं कळसाचं दर्शन घेतलं विश्वनाथांचं आणि कुठल्याही अशा अद्भुत याच्यात, तरी तुम्हाला विश्वनाथ तिथे भेटणारच आहेत. असणारच आहे. प्रत्येक शिवलिंगात विश्वनाथांचा शब्द आहे, त्यांनी दिलेला आहे. काशी खंडात उल्लेख आहे या सगळ्या चर्चांचा. आणि त्यांनी हे लिहिलंय कुठल्या तरी एका युगात मागच्या, की मी असणार या सगळ्या प्रत्येक शिवलिंगामध्ये माझी उपस्थिती असणार. ब्रह्मदेवाने त्यांच्याकडनं वचन घेतलं होतं की ह्या ओंकारेश्वराच्या शिवलिंगामध्ये विश्वेश्वरांचा वास असलाच पाहिजे कायम सतत. ओके. मग ते म्हणले की काशीमध्ये असलेलं प्रत्येक शिवलिंग हे माझंच प्रतीक आहे आणि मी तिथेच असणार आहे. त्यामुळे इन केस आम्ही गेलो आणि आम्हाला दर्शन नाही झालं, ही खंत कोणीच बाळगू नका. तुम्ही काशीत गेलात, काशी सारख्या पवित्र ठिकाणी तुमचा प्रवेश झाला आणि तुम्हाला कुठलंही एक शिवलिंग तर नक्कीच पाहतो तिथे जाऊन, तुम्हाला विश्वनाथाचं दर्शन झालं, हे मनोमन मान्य करा. किंवा अनेक लोकांना, म्हणजे ज्या लोकांना होत नाही असं म्हणतो, याचा अर्थ की ज्यांना व्हीलचेअर वापरावी लागते, त्यांची यात्रा त्यांना माहिती, ते वाईट असतं खूप, पण त्यांना खंत राहते की माझं दर्शन नाही झालं. पण त्यांना आता या माध्यमातून या पॉडकास्टमुळे कळलं की अरे मला विश्वनाथाचा अंश असलेली प्रत्येक शिवलिंग विश्वनाथाचीच, म्हणजे असं काही नाही की प्रति विश्वनाथ, असं काही विश्वनाथच, नो सेकंड कॉपी किंवा नो फर्स्ट कॉपी, साक्षात विश्वनाथच. मग आता सांगायचं की विश्वनाथाच्या मंदिरात आपण 6-7 तास 8 तास आपण जातो, तिथं दर्शन सकाळी किंवा रात्री आपण पटकन केलं, करायचंच ते. पण जर नाही झालं तर इतर मंदिरं जी आहेत त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी कव्हर करू शकतो. म्हणजे ती जी काही पुण्य आपल्याला हवं आहे किंवा जी कृपा हवी आहे ती इतर दर्शनामध्ये सुद्धा मिळू शकते आपल्याला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची म्हणजे, जसं मी मागच्या पॉडकास्टमध्ये म्हणलं होतं की मराठा एम्परर्सनी काशीसाठी खूप काही योगदान दिलंय. मग त्याच्यामध्ये अगदी ओघवतो जसं आत्ता बोलतोय त्या पद्धतीने बोलत होतो. त्यामुळे अहिल्याबाई होळकरांचं खूप मोठं, म्हणजे अत्यंत महत्त्वाचा उल्लेख जो आत्ता मला करायला अगदी आवडेल, की अहिल्याबाई होळकरांनी ते निश्चिम शिवभक्त होत्या त्या, म्हणजे सतत शिवलिंगच असायचं त्यांच्या हातामध्ये. इव्हन त्यांच्या प्रत्येक पुतळ्यामध्ये पण फोटोमध्ये पण हातात शिवलिंग असतं. तर त्यांनी त्या खूप अगदी गृहकृत्य दक्ष गृहिणी होत्या. मल्हारराव तुमच्या होळकरांची सून म्हणून त्या जेव्हा आल्या आणि त्यांनी सगळं सुंदर कार्य त्यांच्या हातून घडत होतं. घरातले प्रत्येक कामं ती, मी काय झालंय काशी बरोबरच तुमचा काशीखंड पण वाचलाय, अहिल्याबाई होळकरांची किमान एक 7-8 पुस्तकं वाचलीत. का तर त्यांना काय का झालं असेल फॅसिनेट, त्यांनाच का झालं, कितीतरी राण्या होत्या, मग त्यांनीच का, कितीतरी राजे होते, कितीतरी घराणी होती, मग त्यांनाच का झालं असं मला प्रश्न पडला होता. पण मग नंतर कळलं की त्यांची नितांत श्रद्धा होती या सगळ्या, म्हणजे शंकर हे त्यांचं आराध्य दैवत होतं. मग त्यांना सगळं वाटायचं की प्रत्येक कार्यात त्यांना शंकर दिसायचा. मग नंतर जसं त्यांना त्यांचं पतीचं निधन झालं, पुत्राचं पण त्यांचं निधन झालं, मग तो पुत्र शोक जो त्यांना त्यानंतर त्यांनी मग प्रत्येक यात्रा चालू केल्या स्वतःच्या. मग त्यांना तिथल्या स्थानिकांकडनं कळायचं की अहो हे इथं असं झालंय, हे इथे असं झालंय. मग शिवप्रेमचा आघात होतच त्यांचं. मग त्याच्यात ते तिथे त्या डायनॅस्टीला, त्या राजघराण्याला त्या संपर्क करायचे की मी आता इथे जरी मध्य प्रदेशातनं आली आहे, इथं आली आहे गुजरातमध्ये, तर गुजरातमध्ये मला सोमनाथाच्या शिवलिंगाचं रिफर्बिशमेंट रिस्ट्रक्चर करते, मी माझ्या खर्चाने करते, तर परमिशन द्या, परवानगी द्या, असं लेखी पत्रव्यवहार करायचा. आणि मग त्या पत्रव्यवहारातनं त्यांना देवाचंच कार्य करायला आलेलं असं म्हणून सुंदर परमिशन मिळत गेलं आणि त्यांच्या हातनं एवढं मोठं कार्य घडलं की त्याच्यामुळे आज ही चर्चा शक्य होती की काशीचे विश्वनाथ आज तिथे आहेत ते फक्त आणि फक्त अहिल्याबाई होळकरांमुळे आहेत. आणि त्यांचा तिथेच अहिल्या घाट नावाचे घाटही आहे की ज्याच्यावरती त्यांच्या स्मरणार्थ केलाय. मोदी साहेबांनी कॉरिडॉरमध्येच ललिता घाटाकडे जाताना एक मूर्ती मोठी पंचधातूची अहिल्याबाईंची तिथे केली आहे, खास लक्षात ठेव. म्हणजे मोदी साहेबांनी त्याच्यासाठी खरंच म्हणजे मनापासून धन्यवाद की अहिल्याबाईंचं स्मरण कॉरिडॉर झाल्यानंतर सुद्धा त्यांना व्हावं, हे त्यांच्यावर सुद्धा कृपा आहे नक्कीच, की ही बुद्धी देतो देव आणि त्याच्याशिवाय हे होत नाही. त्यामुळे मोठी गोष्ट आहे. असं हे एक झालं. अशी भोसला घराणं आहे, भोसला घाट आहे, त्याच्यानंतर तुमचं पेशव्यांचं आहे राजा घाट,
त्याच्यानंतर भोरचे राजवाडे, भोरचे जे राजघराणी आहेत त्यांचा तिथे एक अंश आहे. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तिथे काशीच्या रिस्ट्रक्चरमेंटमध्ये किंवा पुनर्स्थापनेमध्ये मराठा राजवटीचा खूप मोठा, शिवाजी महाराजांचं, बिंदू माधवांचं मंदिर शिवाजी महाराजांनी बांधलंय. मग म्हणून होतंय असं की आपली जी लोक आहेत, म्हणजे इव्हन आता या अनुषंगाने असं सांगेन की नेपाळी राजाने तिथे स्वतःचं एक मंदिर बांधलंय पशुपतीनाथांचं. बंगाली टोला, केदारखंडामध्ये बंगाली टोला नावाचा एक एरिया आहे. मग तिथे बंगाली लोकांचा आदिवासी, तिथे बंगाली लोक राहतात. अच्छा. बिंदू माधव, पंचगंगा घाट या भागात मराठी लोक राहतात. अशी 18 पगड जातीची लोक जी भारतात आहेत ती सगळी भारतातली सगळ्या संस्कृती तुम्हाला काशीच्या घाटांवरती पाहायला मिळतात. का तर त्या राजांनी त्यांच्या राज्यातल्या लोकांना इथं आल्यानंतर कुठेतरी राहायला मिळावं, त्यांची काही कर्म असतील, श्राद्धविधी असतील, क्रियाविधी असतील, ते करायला माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना इथं कुठे कोण जागा देणार. तर मग पेशव्यांनी एक हवेली बांधली की चला हे म्हणजे एक वाडा बांधला की इथे येथील विधवांसाठी वेगळं दालन असायचं, त्याच्यामध्ये विधुरांसाठी वेगळं दालन असायचं, जे मोक्षप्राप्तीसाठी येतात. राहा इथे, म्हणजे तुम्ही मराठी आहात ना, महाराष्ट्रात आलात ना, मग इथे. गुजराती लोकांसाठी गुजराती राजांनी केलं, बंगाली राजांनी केलं. अशी सर्वसमावेशक तिथे ती होता. आणि लोक पण असे एकमेकांना छान, आप गुजरात से हो क्या, हम यहाँ से है, हम तो बंगाल से है, 5वी पिढी आमची इथे, 10वी पिढी आमची इथे. तर त्यांचे तिथे व्यवसाय झालेत आता. आणि मग त्याच्यातनं ते असं सगळी संस्कृती तिथे अशी टिकून आहे काशीमध्ये. अशी घट्ट मुळं प्रत्येक एका राज्याची, प्रत्येक शहराची तिथे जे दिसतात आपल्याला उल्लेख. त्यामुळे काशी एक फक्त शंकराचा अधिवास किंवा शिवतत्वाचं स्पंदन घेण्यासाठी म्हणून आपण तिथे न जाता असे कान डोळे उघडे ठेवून असं पाहायचं तिथे काशीमध्ये की किती साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण तिथे अनुभवू शकतो, पाहू शकतो. म्हणजे आता विषय निघाला केदारखंडातला. तर केदारखंडामध्ये गौरी केदारेश्वर नावाचं एक मंदिर आहे, जे मागच्या पॉडकास्टमध्ये मला बोलायचं राहिलं होतं की ओंकारेश्वर खंड आपण डिस्कस केला होता मागच्या वेळेस, विश्वेश्वर खंड झाला होता. केदारेश्वर खंडामध्ये इतकं मोठं आणि सर्वात महत्वाचं असलेलं मंदिर, जिथे दुर्दैवाने मी म्हणेन महाराष्ट्रीयन लोक कमी जातात आणि सगळ्यात जास्त साऊथचे लोक जातात. सगळ्यात जास्त मॅक्सिमम साऊथकडचे लोक जातात तिथे. म्हणजे अगदी अनमॅरिड लोकांपासून वयोवृद्धांपासून किन्नर सुद्धा, काशी साऊथ इंडियन किन्नर्स जे आहेत ते तृतीयपंथी साऊथ इंडियन लोक तिथे येऊन पायऱ्यांवरती त्यांच्या पूजा मांडतात. मोठे मोठे छान सुंदर फोटो आहेत त्यांचे आमच्याकडे. तर त्या लोकांना त्या घाटाचं आणि त्या मंदिराचं इतकं महात्म्य आहे. एक छोटीशी कथा आहे त्याची. तर एका ब्राह्मण जोडप्याला वसिष्ठ नावाचा एक पुत्र झाला. वसिष्ठ ऋषीच असणार आहेत ते, पण वसिष्ठ नाव आहे त्यांचं असं त्या कथेमध्ये लिहिलंय. तर वसिष्ठ आपल्या आई वडिलांबरोबर केदारेश्वराला हिमालयात जायचे. त्याच्यानंतर ते 12 वर्षाचे असताना त्यांच्या गुरूंबरोबर जायला लागले. मग दरवर्षी एकदा केदारेश्वराला जाऊन ते दर्शन घ्यायचे. तर त्यांचे गुरु एकदा एका वर्षी दुर्दैवाने हिमालयाची ते यात्रा चालू असताना तिथेच त्यांना अंतर्धान, ते मृत्यू येतो त्यांना. मग त्यांचं सुकर्म पुण्यकर्माने त्यांना हिमालय पर्वतावरतीच एक स्थान देतात शंकर, की तुम्ही आता इथेच थांबायचं. मग हे ती यात्रा पूर्ण करतात. आल्यानंतर आता काय करायचं, आई वडील नाही आहेत, गुरुही नाही आहेत. मग काशीमध्ये येतात. काशीमध्ये येऊन ते काशीत राहून म्हणजे 14-16 वर्षाचे असताना काशीत आल्यानंतर त्यांच्या वयाच्या 62व्या वर्षीपर्यंत काशीतून केदारनाथला जायचं होते. दर चैत्र महिन्यात जायचे चैत्र महिन्यात. तर नंतर 62 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना ते होईना जायला. मग त्यांनी तिथे स्मरण केलं केदारेश्वराचं की मला काही वयाच्याने होत नाहीये, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जर इथं आलात आणि मला दर्शन दिलं तर मला माझं जे काही मी आतापर्यंत केलंय थोडीफार तुमची सेवा आराधना ती फलद्रूप होईल आणि मला प्रचिती येईल की तुमचं माझ्याकडे लक्ष आहे, तुमची कृपा आहे माझ्यावर. तर असं म्हणून ते त्यांना खिचडीचा नैवेद्य दाखवतात. तर त्या खिचडीचंच शिवलिंगात रूपांतर होतं. खिचडीच शिवलिंग स्वरूप तयार होते की मी आलो
आणि तिथे शंकर येऊन त्यांना सांगतात की ह्याचे पण उल्लेख आहेत पुराणामध्ये की हिमालयातल्या केदारनाथला येऊन दर्शन केल्यानंतर तुम्हाला जे पुण्य मिळतं ते इथं काशीतल्या गौरी केदारेश्वराला एकदा दर्शन केल्याने स्पर्श केल्याने 7 वेळा केदारनाथला गेल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. बापरे. स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्यासारखंच त्यांनी असं फिक्स सांगितलं की इतकं महत्वाचं आहे ते जे काही आपलं शिवलिंगाचं दर्शन आहे ते. मग ते त्याच्यानंतर रत्नजडीत झालं ते लिंग. म्हणजे ही प्रत्येक युगामध्ये त्या लिंगाची रूपं बदलत गेली. ओके. रत्नजडीत झालं, त्याच्यानंतर पुढच्या युगात ते सुवर्णजडीत झालं, मग सुवर्णानंतर ते चांदीचं झालं, चांदीचं आता कलियुगात ते पाषाणाचं. अच्छा. पण ते नीट बघितलं तर त्याला ते असं म्हणजे खिचडीचा दगड झाल्यावर कसं दिसेल तसंच दिसतं अजूनही ते बर शिवलिंग. तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये खूप सुंदर सुंदर असे विग्रह आहेत. खांबांची अशी मंडपी आहे, तिथे बसून आपल्याला साधना करता येते. इव्हन घाटाच्या बाजूला मागं लगेचच केदार घाट आहे, अगदी मंदिराला लागूनच. तिथे बसून सुद्धा आपण म्हणजे कनेक्टच होऊ शकतो, कारण तिथे त्या स्पीकरवर ओम नमः शिवायचा जप चालू असतो सारखा. शांतता असते आणि माकडं फिरत असतात, बोटी येतात असं समोरनं. स्टिफ आहे, थोडासा उतार आहे घाटाला, पण तिथे बसून आपण एक आपली म्हणजे ब्रह्मानंदी टाळी लागू शकते आपली, जर आपण तिथे कनेक्ट असू. किंवा समर्पित भाव, मी तर म्हणेन समर्पित भाव हा लिहिलं पाहिजे कुठेतरी पॉडकास्टमध्ये, की तुम्ही काशीला जाताय तर समर्पित भावानेच जा. तुमचं तर्कबुद्धी, इंग्लिशमध्ये त्याला लॉजिकल ब्रेन म्हणू, तो बाजूला ठेवायचा आणि काशीमध्ये प्रवेश करायचा. हे मला वाटते काशीला जाणाऱ्या प्रत्येकाला सांगावं. ट्रेनने जात असेल तर ट्रेन मधल्या अनोळखी लोकांना पण सांगायचं की बाजूला ठेवते, कारण त्याशिवाय तुला ते कनेक्शनच होत नाही. खरं. आणि हे फक्त काशीत नाहीये, खरं तर सगळीकडे. आपल्या घराशेजारी आपण ज्या मंदिरात जातो तिथे जाताना सुद्धा आपण हे सगळं बाजूला ठेवलं तरच तुम्हाला तो आपल्या भावाला त्या भावाशी कनेक्ट करायचंय. तर तेवढं न्यूट्रल आपण असलं पाहिजे. अर्थात मी अधिकारी आहे मला असं ते नाही चालत. मग असं हे एक म्हणजे एक एक उल्लेख करत करत गेलो आपण, तर केदार खंडातलं सगळ्यात म्हणजे आवडीचं मंदिर म्हणेन मी माझ्या. प्रत्येकाला प्रत्येक आपापली कनेक्शन लागू शकतात, किंवा मी असं स्टेटमेंट नाही करू शकत की हेच मंदिर सगळ्यात भारी. तसंच तिळभांडेश्वर नावाचं एक मंदिर आहे तिथे. असं मोठं अजस्त्र 5 फूट डायमीटरचं शिवलिंग आहे, स्थूल शिवलिंग म्हणतात त्याला. तर त्या शिवलिंगाची तर गंमत इतकी सुंदर आहे स्टोरी ती, की विभांडेश्वर नावाचे एक ऋषी होते. तर विभांडेश्वर ऋषी तिथं तिळाचं वन होतं. त्या तिळाच्या वनात एक टोपलीभर तीळ आणि एका कुंड्यात पाणी घेऊन ते साधनेला बसले होते, शंकराचं स्मरण करत करत. त्यांची एक साधनेची प्रक्रिया पूर्ण झाली की ती एक तीळ अशी काढून ठेवायची समोर. तर त्याला आता काही लोक म्हणतात पाय लागला, काही लोक म्हणतात पाय मारला. तर शनी महाराजांचा पाय लागला असं म्हणूयात आपण, मारला कशाला म्हणायचा आता. तर लागला तर ते तीळ आणि पाणी पडलं तिथे, सांडलं तर त्यांची तपश्चर्या थांबली. मग ते उचलायला गेले तर ते उचलता उचलता त्या तिळाचं आणि पाण्याचं शिवलिंगात रूपांतर झालं. अच्छा. तिथेच त्या वनात. आणि तिथे शंकर प्रकटले त्याच्यातच. मग ते विभांडेश्वर ऋषींची साधना एवढी प्रखर होती की शंकरांना यावंच लागलं तिथे. आणि मग ते आल्यानंतर ते खुश झाले ते खूप, की अरे बापरे, तुम्ही आपण असंच नव्हतं यायला पाहिजे. प्रॉपर साधना पूर्ण होऊन नंतर विग्रह स्थापित करून मग तुम्ही आला. तर ते म्हणले नाही, मी आता आलो आता आणि मी आवडलं मला हेच माझं रूप. तर त्यांनी त्यांना सांगितलं की मी दर संक्रांतीला आणि दर शिवरात्रीला एक तिळानी वाढत जाईल. आधी म्हणले की दररोज एका तळ्याने वाढत जाईल. मग ते नंतर दररोज एका तळ्याने वाढायला लागलं शिवलिंग. मग वाढायला लागलं तर काही काळात ते मोठं व्हायला लागलं. तर तिथल्या शृंगार करणाऱ्या त्या कुटुंबाने विभांडेश्वर ऋषीला जाऊन सांगितलं की शिवजींना फक्त एकदा परत विनंती करा की असं एवढं नको मोठं व्हायला की कालांतराने त्यांचा शृंगार करता येणार नाही आपल्याला, त्यांना हार घालता येणार नाही, त्यांना अभिषेक करता येणार नाही, असं नको व्हायला. मग विभांडेश्वर ऋषी परत मनोमन चिंतन करतात आणि महादेवांना बोलवत सांगतात की असं तर तुम्ही करू शकलात की काही त्याच्यामध्ये बदल, तर पुढच्या काळात कलियुगापर्यंत हे नाही तर खूप मोठं होईल. तर त्यांनी सांगितलं की नाही, आता मी एकदा तर तुम्हाला सांगितलंय तसं मी करणारच आहे, फक्त आता तुमच्या विनंतीला मान देऊन रोज मी जे वाढीन ते खालच्या बाजूला वाढीन
बर. आणि शिवरात्रीला आणि महाशिवरात्रीला आणि तुमच्या संक्रांतीला मी वरच्या बाजूला वाढीन. तर आज जे शिवलिंग तिथे आहे ते जमिनीमध्ये 65 फूट उंच आहे आणि आपल्याला जे दिसतंय ते आत्ता तिथे एक्झिस्ट आहे. ओके. तर त्याला एक गच्च दोरा बांधतात महाशिवरात्रीला आणि तो असा टक्कन तुटतो अजूनही, म्हणजे एक तिळाने वाढतं. तर त्याचे तिथे लोक प्रचिती घेतात या सगळ्या गोष्टीची. तर विभांडेश्वर ऋषींनी हे एवढं सगळं करून थांबलं. ही किती सुंदर कथा आहे. अगदी. त्यांना कळलं की शनी महाराज कुठे आहेत, चुकलं. मग एका पिंपळाच्या झाडाखाली, तो फोटो मी पाठवीन तुला, माझ्याकडे आहे, 10,000 पेक्षा जास्त वर्ष जुने शनी महाराज मूर्ती रूपात आहेत. ते त्याच मंदिरात आहेत. हे कोणालाच माहिती नाहीये. तिळ भांडेश्वर मंदिरात शनीचे दोष असतात आणि लोक त्याच्या त्या पर्यायी पूजा शोधत असतात की आम्हाला शनीचा दोष आहे, शनीची महादशा आहे. तर जेव्हा कधी काशीला जाल तेव्हा मूर्ती रूपात शनी आहेत. 10,000 वर्ष जर्जर झालेली मूर्ती आहे, एकदम अशी नाजूक आहे. त्याला प्रोटेक्शन खरं करायला पाहिजे होतं पूर्वीच, पण ते पिंपळाच्या झाडाखाली विभांडेश्वर ऋषीने त्याला स्थानबद्ध केलंय. आणि त्या अजूनही तिथेच त्यांना तिथे प्रदक्षिणा मारून आल्यानंतर तिथेच डाव्या हाताला विभांडेश्वर महादेव आहेत. ओके. ज्या ऋषींच्या मुळे तिथे शिवलिंग प्रकट झालं तिळ भांडेश्वरांचं, त्यांचं स्थापित शिवलिंग पण मग तिथे आहे. मग असं एक उत्तम ऊर्जादायी आणि ताकद देणारं, यश कीर्ती देणारं, सुबत्ता देणारं शिवलिंग म्हणजे तिळ भांडेश्वर. तर आपण आवर्जून काशीला गेले की तिळ भांडेश्वराला जायचं केलं पाहिजे. म्हणजे हे असं हळू एक 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 मला तो प्रवास आठवतोय सगळा. सूर्यपुत्र मोठी स्टोरी आहे त्याची, पण सूर्याची मुलं असलेले अश्विनी कुमार हे 2 जुळी मुलं आहेत. तर त्या जुळ्यांचं नंतर देवतांच्या वैद्य यांच्यामध्ये त्यांचं नाव लौकिक झाला. देवतांचे वैद्य म्हणजे जसं आपण आयुर्वेद म्हणतो, आयुर्वेदाचे जनक कोण तर धन्वंतरी, पतंजली त्याच पण त्याच्यातले. तसं अश्विनी कुमार हे देवतांचे वैद्य होते. कधी कुठल्या राक्षसाबरोबर काही दुषून झालं की एखाद्या काही इजा झाली तर त्याचं ते उपचार करायला अश्विनी कुमार जायचे. अच्छा. तर अश्विनी कुमार काशीमध्ये आहेत का? तर हो. अश्विनी कुमार भोसला घाटाजवळ 2 ते जुळे असल्यामुळे 2 टुमदार ठसठशीत अशी शिवलिंग आहेत, सुंदर दिसणारी, एकदम सुंदर दिसणारी. तर ते अश्विनी कुमारेश्वर. तर तिथे आपल्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अभिषेक केला जातो अजूनही. ओके. त्रिवेदी नावाचे कुटुंब आहे, त्यांच्या हातात ते आता मंदिर आहे. तर त्या मंदिराचं जीर्णोद्धार आहे तो गहिनाबाई नावाच्या एका स्त्रीने केला होता. त्या गहिनाबाईंचं तिथे गहिनेश्वर महादेवांचं त्यांच्या स्मरणार्थ एक शिवलिंग आहे. आणि तिथे एक असा साईडला बघत बसलेला एक वेगळाच नंदी आहे. त्याचा पण फोटो पाठवून तुला. वेगळाच नंदी म्हणजे शंकराच्या मंदिरात नेहमी शंकराच्या मूर्तीकडे असं बघत बसलेला, असं तयारीतला तटस्थ एक नंदी, पण हा असं रिलॅक्स मोड मध्ये गाई जशी मंडईत वगैरे बसतात ना तसं बसलेला, पाठीचा मणका असा बेंड असलेला असा, आणि शंकर इकडे आहेत आणि पाहतो इकडे, असं असे ते नंदी महाराज आहेत. फार वेगळे आहे काहीतरी. तर ते त्या मंदिरात आहेत. ते पण तिथे जमिनी खालीच आहेत. ते म्हणजे खाली जाऊन एक 7-8 पायऱ्या उतरून तिथे पण आमचा शेखरदाराचा आमचा एक रुद्राभिषेक आम्ही केला होता तिथे. मग अश्विनी कुमार महादेव भोसला घाटापाशी आहे. तर भोसला घाटावरतीच एक नागर शैलीतलं एक मंदिर आहे, ते बंद असतं. मी यावेळेस ग्रुपला घेऊन गेलो होतो. तर सगळ्यांना म्हणलं की शांत बसा. आणि सगळं काय म्हणलं आपण जिथे चाललोय आता आतमध्ये, असं हळूहळू बोलत होतो. तर तिथे आपल्याला अलाउड नाहीये, पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे पाहावं. तर इतकं म्हणजे CNC मशीनवर काम केल्यासारखं इतकं बारीक काम आहे त्या मंदिरावरती केलेलं. आई शपथ, म्हणजे डोळ्याचं पारणं आपल्या म्हणजे लिटरली. तर तिथे आत त्यांना कोणी रील मास्टर नकोय, तिथे कोणी फोटो काढायला नकोय, तिथं कोणी जायला नकोय. सगळ्यांनी ते अलिप्त राहायचं. आणि त्या तिथे आम्ही गेलो होतो एकदा ना, म्हणजे जेव्हा म्हणलं आम्ही की मी आणि शेखरदारा खाजगी यात्रा, त्यावेळेस ती स्थानिक मंडळी आमच्या मागं आत आली होती. अच्छा. अरे इथं मंदिर आहे, एवढं मोठं आहे. पण त्यांनाही माहित नव्हतं रे मंदिर की इथं मंदिर आहे. तसंच मी आपल्या अख्ख्या ग्रुपला तिथे घातलं होतं यावेळेस. शांत बसा म्हणलं, तिथं फोटो काढायला अलाउड नाही. सगळेजण शांत बसून बघत होते. यार
काय किती सुंदर किती सुंदर. मग तसंच तिथे पुढे नारायण लक्ष्मीचं एक उत्तम वास्तुकलेचा नमुना असलेलं एक मंदिर आहे. बर. ते पण दुर्दैवाने कोणालाच माहिती नाहीये. तिथे जसं मोदींनी आता रामाच्या मंदिरात ते मेकॅनिझम लावून सूर्यकिरण आणलं ना, तसं तिथे नॅचरल सूर्यकिरण येतो रोज अच्छा. नारायणाच्या मूर्तीवर मूर्ती. त्या ह्याच्यातनं कळसातनं मग थोड्या वेळासाठी. हो. आणि मग ते तेव्हाच कधी केलंय कोणी केलंय काय माहिती. तेव्हाची हे शैली. तर मला आता अचानक आठवलं जे त्या बारीक नक्षीचं मंदिर आहे त्या महादेवांचं नाव आहे रघुराजेश्वर महादेव आहेत ते. बर. महादेवांची नावाची लक्षात ठेवणंच इतकं माझ्यासाठी हे होतं ना. पण आता अचानक बोलता बोलता आठवलं मला की नारायण लक्ष्मीच्या मंदिरा शेजारी जे महादेव आहेत आणि तिथूनच समोर असं भोसला घाटाची अशी गॅलरी आहे आणि समोर अशी अथांग गंगा आहे. वा. मग त्याच्यामुळे बहुतेक ते लोक सोडत नाहीत, रेफरन्स करतात, अडवतात की नका येऊ आमच्याकडे. ते काय माहिती का, कोणतरी त्यांची जी काही कंट्रोलिंग अथॉरिटी आहे ती नसणार आहे तिथे, ओके. किंवा कोणतरी पाहणारा व्यक्ती एक ठोस कुटुंब असणार तिथे. मग कोण बघणार आणि ही व्यवस्था काय करणार असं ते असेल म्हणून ते तिथे सोडत नाहीत आतमध्ये कोणाला. पण भोसला घाट विचारत हळूच दरवाजा ढकलून आज जाऊ शकता ज्याला कोणाला जायचे. ओरडला वॉचमन तर ओके सॉरी म्हणायचं, बाहेर यायचं. मी 12, 15, 18 लोकांना दरवेळी सांगतोय की जर हाकलून दिलं तर चिडायचं नाही, कारण आपण त्यांचे परवानगी न घेता जातोय, इथं परवानगीच नाहीये. तर आज जायचं मिळालं एवढं नशीब म्हणायचं आणि बाहेर यायचं. मग असं म्हणून तिथून बाहेर येतो आम्ही. आपण योगायोगाने दर्शनं होतात, दोन्ही मंदिरांची दर्शनं घेऊ दिली आम्हाला. तो तिथला वॉचमन पण आता ओळखीचं झालंय माझ्या. तो असं म्हणतो की ठीक आहे आप हो की आज माझा, तो आता घेतो आता आम्हाला सामावून घेतो. मग त्या मंदिरापासून थोडंसं पुढे गेलं की संकटा घाट येतो. संकटा घाटावरती संकटा देवी आहे, जिथे पांडवांनी पांडवांना दर्शन दिलं होतं त्यांनी महाभारत झाल्यानंतर. आणि मग त्याचं पुनर्स्थापन त्या मंदिराचं पांडवांनी केलं होतं. तर तिथे अतिशय महिषासुरावर बसलेली अशी, म्हणजे शृंगार जेव्हा नसतो ना तेव्हा त्या देवीच्या देवी असं विग्रह जो आहे तो म्हशीवर बसलेला, महिषासूर बसले, अशी सुंदर रेखीव शेपटी आहे देवीला, त्या म्हशीला, आणि त्याच्यावरती ती देवी बसली आहे. असं एक सुंदर रूप आहे त्या देवीचं. ती पण जाऊन दर्शन करण्यासारखी. त्याच्या शेजारीच विंध्यवासिनी माता आहे. ओके. विंध्याचल पर्वतावरती जी अनेक लोकांची कुलदैवता आहे ती तिथेच आहे संकटा घाटावरती. थोडंसं तिथून पुढे आले की पितांबरा देवी म्हणजे बगलामुखी आपली एमपीतली. तर ह्यावेळेचा जो ग्रुप होता यांना नकळत योगायोगाने दशमहाविद्यांची दर्शनं झाली आणि हे प्लॅन मध्ये कुठेच नव्हतं. मग हे म्हणतो अनप्लॅन, आता अरे इथं आलो तर वेळ आहे तर इथं जाऊ असं करत 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 एका ठिकाणी खाली उतरून हरिश्चंद्रेश्वर महादेव आहेत. राजा हरिश्चंद्रांचं एक खूप मोठं योगदान आहे काशीमध्ये. त्यांची आख्यायिका खूप मोठी आहे. त्यांनी म्हणजे दानशूर आणि सत्यवचनी राजा म्हणून ते नावलौकिक त्यांचा होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी तिथे तपश्चर्या करून स्वतःचा एक शिवलिंगाची स्थापना केली. तर तिथे जाऊन लोक काय करतात, तर जे न्यायालयीन खटले चालू आहेत, एखाद्याचा काही खटला चालू आहे आणि मला माहिती आहे की माझी बाजू ट्रू आहे, सत्याची आहे, खरी आहे, तर मग मी तिथे जाऊन अभिषेक करून देवाला कौल लावू शकतो की माझ्या बाजूने निकाल लागू देत. तर तसे रिझल्ट पण आहेत लोकांना. म्हणजे न्यायालयीन केसेस मी जर खरा असेल तर माझ्या बाजूने लागेल याची शाश्वती देणारे महादेव म्हणजे हरिश्चंद्रेश्वर महादेव. तसेच वाराही देवी पण आहे की जी सत्याच्या बाजूने नेहमी तुम्हाला कौल देत असते. ती रक्षण करती देवी आहे काशीमधली. तर हे हरिश्चंद्रेश्वर महादेवांपर्यंत आपण इथे आलोय. हे एकदम इंटिरियर मध्ये गेलोय आता आपण, म्हणजे हळूहळू एकदम कोअरमध्ये. पितामहेश्वर, मणिकर्णिकेश्वर, अश्विनी कुमार हे सगळे ही रहस्य आहेत. रहस्यमय काशी जी म्हणतो मी ही एवढीच नाही आहेत, अशी खूप आहेत. पण मग इथपर्यंत आता आपण डिस्कशन मध्ये आलोय. होतं कसं ना की एकंदरीत काशीमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप सारं आठवायला लागतं की अरे तिथे पण जाऊ, मग इथे पण जाऊ. मग देवी आहे, फक्त शंकरच नाही आहेत, मग अनेक दुर्गा आहेत, दशमहाविद्यातल्या देवता आहेत, धुमावती देवी आहे. जेव्हा सती माता पार्वती देवी सती गेल्या होत्या तेव्हा त्याच्या धुरातनं उत्पन्न झालेली 75 वर्षीय देवी, जिला आपण आता आपली देवी म्हणले की आपण एकदम गुंडस तुमदार सजलेली, गजरा घातलेली आणि अशी सवाष्ण रूपातली आपल्याला पाहतो आपण. तर ही विधवा
देवी आहे. बर. ती साधे कपडे घालते, मळकट कपडे घालते, गाढव हे तिचं वाहन आहे आणि अस्ताव्यस्त केस आहेत. असं एकदम वेगळ्या रूपातली देवी आहे, पण जबरदस्त तिचं एकंदरीत रूप आहे. रक्षणकर्ती देवता, अग्रेसिव्ह आहे खूप. तर तंत्र बेस तांत्रिक विद्या किंवा जसं कामाख्या देवी किंवा वाराही देवी, तसंच हे तुमचं धूमावती देवी आहे. बर. तर ह्याच्याबरोबर काळ रात्री देवी तू ऐकलीस का कधी? नाही. नवरात्रामध्ये 9 रूप असतात, त्यातलं 7वं रूप आपण आपली आजचा दिवस काळ रात्री देवीचा असं म्हणून ते स्टेटस येतं. तर काळ रात्री देवी चंड आणि मुंड राक्षसांचा वध केल्यानंतर ते चंड आणि मुंड राक्षस रक्तबीज नावाच्या एका राक्षसाला पाठवतात. तर त्याचं असं असतं की त्याला मारलं की त्याच्या अंगातलं उडणाऱ्या रक्ताच्या थेंबापासून परत राक्षस तयार होतात. अच्छा. त्यामुळे तो कधीच पराजित होत नाही. त्याला मारलं की त्याच्यातनं पडणाऱ्या रक्तातनं परत नवीन राक्षस, परत त्याला मारलं की परत नवीन राक्षस. मग ते हे संपतच नसतं. तर मग पार्वतीजींनी रात्री चाललेल्या या संहारामध्ये रात्री घेतलेलं रूप म्हणजे काळ रात्री देवी. बर. आणि काळ रात्री देवी तुम्ही कुठली पण, जेव्हा एखादी काली माता म्हणतो आपण, काली माता कुठली पण बघा, जीभ बाहेर असते, लाल असते. कोणाला प्रश्न पडला असेल का की जीभ लाल का असते? तर त्याचं उत्तर कदाचित काही लोकांना मिळेल की काळ्या रात्री देवीने रक्तबीज राक्षसाला मारण्यासाठी त्याला जितके त्याच्यावर संहार केले तेव्हा त्याचं जे रक्त उडालंय ते सगळं जिभेवरती त्यांनी ते टिपलं किंवा प्राशन केलं, खाली पडूच दिलं नाही. मग खाली पडल्यामुळे राक्षस जन्माला यायचे, म्हणून त्यांची जीभ लाल असते. कालिका माता, काली माता ह्या लाल जिभेच्या का असतात? तर ते त्याच्यामुळे. बर. मग हे आज मे बी काही लोकांना उत्तर मिळालं असेल की काली मातेची जीभ लाल का असते, तर रक्तबीज नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी म्हणजे पार्वतीला काली मातेचं रूप घ्यावं लागलं. आणि काळरात्री देवी काशीमध्ये विशालाक्षी देवी, अन्नपूर्णा मातेकडनं विशालाक्षी देवीकडे जाताना अमेझिंग विग्रह आहे, अमेझिंग मूर्ती आहे. खूप खूप असं बघूनच आपल्याला ताकद येते. ती काळरात्री देवीचं मंदिर आहे, ती आवर्जून बघायची. विचारायचं तिथे गेल्यानंतर काळरात्री देवी म्हणजे फक्त अन्नपूर्णा, फक्त विशालाक्षी शक्तीपीठ आहे म्हणून नाही, तर काळरात्री देवीला जायचं आणि दर्शन घेऊन यायचं. म्हणजे असं हे इथपर्यंत एक सांगू शकेन की फक्त शिव शंकर याच्यापेक्षा तिथे शक्ती जी आहे, शिवशक्तीचा मिलाप म्हणजे काशी आहे. बर. त्यामुळे मग असं पण आपल्याला पाहता येईल. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. दादा, आपण एवढं मस्त गप्पा मारतोय, गप्पा म्हणजे तुम्ही एवढं मस्त सांगताय की ते व्हिज्युअलाइज होतंय सगळं. बरोबर. आणि त्यामुळे मला पण ही नव्याने माहिती कळते, त्यामुळे जास्त तुम्ही सांगताय आणि ऐकायला मजा येते. आणि अर्थात तुम्ही मगाशी जसा उल्लेख केला की ही पॉडकास्टची आयडिया येणं, काशी रिलेटेड आपण पॉडकास्ट करणं, तर ह्याचं क्रेडिट एक शेखर दादांना सुद्धा जातं, शेखर सानेंना. 100%. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला की तुम्ही आणि शेखर दादा खाजगी आणि जाता. तर तुम्हाला पहिली तुमची ट्रिप आठवते का काशीची, आणि ती कशी होती? अरे नक्कीच, मला खूप सुंदर. तू आता हे परत नॉस्टॅल्जिक व्हायला होणार आहे मला की काशीला जेव्हा जायचं ठरलं होतं तेव्हा महारुद्र करायचं ठरलं होतं. तर महारुद्र करायचा होता फक्त शेखर साने आणि कुटुंबीय. तर आम्ही तर कुठे नव्हतोच गिनतीमध्ये. पण काहीतरी इच्छा असेल विश्वनाथाची की नंतर त्यांनी असं सांगितलं की अरे तू येतोय बरं का आमच्याबरोबर, चल. तर म्हटलं काय आहे, काशीला इतके दिवस राहायचे, 7 दिवस, नको मग इथली कामं विमा आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा काय होतील ना. चल, तुला माहिती नाहीये, एक वेगळं वळण मिळेल तुझ्या आयुष्याला, असं ते बोलता बोलता सहज बोलून गेले होते. तर मी म्हटलं ठीक आहे, चला जाऊयात. मग गेलो काशीला गेलो तर ॲब्सोल्यूट वेगळा म्हणजे एकदम अनंत असा वेगळ्या पद्धतीचा अनुभव होता. आणि आम्ही ज्या महिन्यात गेलो होतो त्या महिन्यात मुहूर्त काढला होता. तो योगायोगाने मुहूर्त पण द्रविड शास्त्रींनी काढून दिला होता की ह्या मुहूर्ताला तुम्ही ते महारुद्र तिथे करा. आणि अजून एक मोठा योग होता त्यावेळेस की त्या साथीच्या 7 दिवस द्रविड शास्त्री स्वतः येऊन रुद्र म्हणायचे आमच्यात बसून. वाह, गुरुजींना असं रुद्र म्हणताना पाहायचा योग होता पहिल्यांदाच. मग तेव्हा कळलं की काय आहे ही व्यक्ती आणि कसं त्यांचं एक आहे.
मग त्या 7 दिवसामध्ये कसं असतं की सकाळी ठराविक वेळ 8-8:30ला ते दुपारी 1:30 पर्यंत सलग आवर्तनं म्हणायची रुद्राची. ओके. महारुद्राला 11 ब्राह्मण 12 ब्राह्मण असे असतात. एक साईडला 6, एक साईडला 6. मग एकांचं एक आवर्तन म्हणून झालं की दुसऱ्याने लगेच उचलायचं, लगेच यांनी उचलायचं. अच्छा. असं तो मस्त असतो तो, असा माहोल एक माहोलच क्रिएट होतो. आणि मग ते झालं 1:30ला. मग त्याच्या पुढे पहिले ब्राह्मण भोजन त्यांना वाढायचं. ओके. आणि त्यांचं झाल्यानंतर मग आपण जेवायचं. मग असं अंदाजे 4-4:30 पर्यंत आम्ही रोज निघायचो बाहेर की चला आज कुठे जायचं. तर तेव्हा तर काही माहितीच नसायचं. मग आम्ही राहत होतो ते सुद्धा कोर गल्ल्यांमध्ये राहत होतो एकदम. मला अजून आठवते, कदाचित शेखरदारा पण विसरले असतील, शेलटजिका फाटक नावाचा एक एरिया आहे. तर तो विचारल्यामुळे आठवलं. शेलटजिका फाटक आपल्याकडे आपण कसं म्हणतो की अमुक अमुक डेक्कनला हे किंवा दुर्गा कॅफे किंवा एखाद्या एरियाचं ना, तसं शेलटजिका फाटक नावाच्या एरियामध्ये कांचनताईंचा वाडा होता. बर. त्या वाड्यात आम्ही राहत होतो. तिथं पोचायचं एक दिव्य होतं खूप. आणि आम्हाला सुरुवातच आमची अशी झाली की एअरपोर्टवरून आम्ही गेलो एका एरियात, गोलघर नावाच्या एरियात. गोलघर पशी त्या घ्यायला आल्या कांचनताई. 2-3 हमाल त्या आमच्या बॅगा घेऊन त्या गल्ल्यांमधून. तो जातानाच तो पहिलं इम्प्रेशन आलं होतं आमचं असं की अरे काय कुठचे गल्ले आहेत, आता आपण रोज इथून बाहेर करायचं का, आपलं सापडणार का, अरे बापरे हे अवघडच आहे काहीतरी. आणि तिथं गेल्यानंतर आता बाहेर पडायचं तर डेअरिंगच नाही, कसं जाणार एकटा बाहेर. बरोबर. म्हणजे इमिजिएट लेफ्ट, इमिजिएट राईट, लेफ्ट राईट असं गल्ल्यांमध्येच आम्ही आत होतो राहायला. आणि मग हळूहळू 1-1.5-2 नंतर 4 नंतर आम्ही असे निघायचो की आता आपण आज एक काय कुठल्या तरी एरियात जाऊ. एक चांगली हे काय होती जमेची बाजू की शेखरदादांना खूप सारं माहिती होतं तिथलं, कारण ते त्याच्या आधी पण येऊन गेले होते तिथे. म्हणजे आम्ही सगळे पहिल्यांदा जात होतो, पण ते आधी येऊन गेले होते. ते म्हणायचे की आपण आता इकडे जाऊ, आपण आता तिकडे जाऊ. मग आम्हाला ते असे गाईड करायचे. आणि असं करत करत मग रोज जेव्हा जायचो आणि जाऊन यायचो तर जातानाच आणि येतानाच्या कधी कधी गल्ल्या वेगळ्या असायच्या की जाताना वेगळ्या गल्लीतनं गेलो, येताना भलतीकडनं झालं. मग परत गंडायला व्हायचं की अरे हे आता हे कसलं अवघड आहे. मग कळायचं की हा पण एक रस्ता आहे, हा पण एक रस्ता आहे. मग दुसऱ्या दिवशी परत थोडंसं कळायचं, तिसऱ्या दिवशी परत थोडंसं कळायचं. पण हे खूप अवघड होतं त्या पहिल्या अनुभवात की काशी असं वाटायचं की हे काय सोपं काम नाही बाबा, आपण नाही येऊ शकत. म्हणजे मे बी काशीला एकदा जाणाऱ्या माणसाला हा फील येत असेल जर तुझ्या गल्ल्यापर्यंत पोहोचला तर. बरोबर. पण आता कसं असतं, प्रत्येकजण आता वर्गात जसे विद्यार्थी असतात आणि शिक्षक शिकवत असतात, तर कोणाला 99% मिळतात, कोणाला 35% पण नाही मिळत, कोणाला 30% नापास होतात. शिक्षक एकच असतो, कोण कसं ग्रास्प करते त्याच्यावर. तसं मी कदाचित वेगळ्या पद्धतीने ग्रास्प केली ती काशी. मी प्रश्न विचारत बसतो स्वतःला की हे काय आहे, हे असं हे कोणी बांधलं असेल, हे कसं कन्स्ट्रक्ट केलं असेल. मला जरा आवड आहे त्या एकंदरीत ओव्हरऑल, म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे माझं स्वतःचं. त्यामुळे मला ते लक्षात येते ही बिल्डिंग इथं कशी बांधली असेल, कसं मटेरियल आलं असेल, किती अवघड आहे. तिथून पुढे गेले की बरं तिथं रस्त्यात काही सायकल रिक्षा सुद्धा जात नाही. ओके. तिथं वाहन कुठलंच जात नाही, 2 व्हीलर शिवाय. 2 व्हीलर जातात काय काय गल्ल्यांमधून. तर कोणाला काही झालं, कसं मेडिकल इमर्जन्सी आली, ॲम्ब्युलन्सची आपल्या सवय लावा फोन, ॲम्ब्युलन्स आली की चालला घेऊन. आपल्याकडं तर तिथं कसं आहे, ते कसे करत असतील, असे अनंत प्रश्न पडले. मी त्या कांचन त्यांना विचारतो, जो तिथे जो कोण लोकल माणूस असायचा त्याला विचारायचं की अरे भैयाजी ये कैसे रहते हो आप. आणि आतमध्ये गल्ल्या एवढ्या चोमकुळ्या, पण त्या एखाद्या गल्लीतून एखाद्या दरवाज्यातनं आत गेले की आतमध्ये प्रशस्त वाडा, हे सायझेबल रूम्स, मोठ्या खोल्या, मोठ्या त्याचं प्रांगण पटांगण, बाहेर गल्ली एवढीशी, असं प्रत्येक गल्ल्या अशा साईजमध्ये. मग प्रत्येक चौकटीला एक सुंदर कोंदण दिलेलं आहे, प्रत्येक सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. कुणी काही लाकडात केलंय, कोणी दगडात केलंय. प्रत्येक घराला एक ब्युटी तिथे क्रिएट केली आहे. त्याच्यात नगर निगमवाल्यांनी गल्ल्यांच्या भिंतींवरती शंकराची वेगवेगळी रूपं पेंट केली आहेत. तो फील, तो वाईब आहे ना, ती नेक्स्ट लेवल. असं वाटतं की यार हे वेगळंच आहे काहीतरी. आणि मग ती गोष्ट जास्त मला खेचत राहिली कायम की यार हे भारी बरं का, ओके खूप भारी आहे. आणि हे असं कर म्हणलं तर नाही करता येणार. म्हणजे मला जर कोणी म्हणलं की काशीची
सेम हा एक 500 मीटरचा एरिया डेव्हलप कर, हा तर खूप अवघड होईल तो डेव्हलप करणं. त्याची रचना आकाशातनं जर बर्ड आय व्ह्यूनी पाहिली तर मोठ्या मोठ्या साईजचे वाडे, दुसऱ्या मोठ्या वाड्याच्या साईजच्या मध्ये छोटीशी गल्ली, हा ते हे करणं खूप अवघड होईल तयार. तर ज्यांनी कोणी कधी वसवले ते शहर, ते पृथ्वीवरचं सगळ्यात प्राचीन शहर म्हणतात. मग अशा एक एक गोष्टी आम्हाला तिथे पहिल्या यात्रेत समजायला लागल्या कळायला की इथे हे पण आहे, इथे ते पण आहे. आणि प्रकांड पंडित लोक इथे असतात. गिरणीवाला आहे तो पण हुशार आहे, फळवाला विकतो तो पण हुशार आहे. शिकवतच जातात आपल्याला ते लोक चांगलं. आणि मग दुसरा दिवस, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7व्या दिवशी आता आपण निघणार इथून, तर ते त्याचं पेन व्हायला लागलं की अरे यार आता ते आपलं संपलं. आधी 7 दिवस जमेल का असं वाटत होतं, पण नंतर ते जमायला लागलं, म्हणजे आवडायला लागलं. आणि 7व्या दिवशी मात्र त्याचं दुःख झालं की आता हे निघून जायचंय. तर पण त्या 7 दिवसामध्ये आत्ता सुद्धा मी तुझ्याशी बोलतोय तर मला सगळे ते 7च्या दिवस आठवत आहेत की आम्ही कुठे गेलो होतो, आम्ही कसे कसे फिरलो होतो, काय काय पाहिलं होतं. आणि मग तेव्हा कळलं होतं की अनेक ठिकाणी जमिनीखाली शिवलिंग आहेत, कुठे कुठे काय काय लांब लांब मंदिरं आहेत, घाटाचा भाग. आणि सगळे असं म्हणायचे की हे काय पिछे घाट आहे, हे काय पिछे घाट आहे. तो आम्हाला तो पिछे घाट आहे तो कधी काळ, घाट म्हणजे डायरेक्ट गंगा असं आपण हे करतो. खरं खरं तर अगदी मागेच होतं घाट. पण आम्हाला त्या ट्रिपमध्ये घाटावर गेलोच नाही. आम्ही बलतीकडनंच घाटावर गेलो, पण आम्ही आमच्या मागच्या घाटावर नाही गेलो लगेच. तिथे जाऊ शकलो असतो आम्ही. थोडंसं फिरून जायचो आम्ही राम घाटावर वगैरे, वेगवेगळे गणेश घाटावर. पण आमच्या मागं जो इमिजिएट घाट होता ना तो आम्ही एक्सप्लोरच नाही केला, कारण कळायचंच नाही की कुठे घाट, कसं कुठल्या गल्लीत जायचं. पण तो अनुभव पहिल्या वेळेसचा. आणि आज देवाच्या कृपेने जे काही बोलू शकतोय काशीबद्दल, तो ही जी काही गॅप आहे ना, ही अशी रमणीय गॅप आहे खूप. म्हणजे असं रमायला होतं विषय निघाल्यावर किंवा आठवणी निघाल्यावर, किंवा फिजिकल बॉडी जरी इथे असेल तरी एका ह्याच्या आतून मी तिथेच असतो सारखा, की तिथे आत्ता काय चाललं असेल. अमुक मंदिराच्या बाहेरच्या गल्लीत एक छोटी छोटी कुत्र्याची पिल्ले आहेत, ती आत्ता मोठी झाली असेल का, महिन्याभराची झाली असेल का, असं आठवत राहतं. असं खूप असं मेमरीज येतात. आणि ती कुत्री पण ओळखतात आता. दर महिन्याला जर काशीला तू जात असतील, चुकून नुसता हात जरी लावला एखाद्या बुबूला तर ते लक्षात ठेवतं तुला. बरोबर. मग ते पण कनेक्ट होतं. तिथे बसणाऱ्या बाहेर बिंदू माधवांच्या इथे तुळशीची माळ विकणारी आजी एक, अरे बेटा आ गए असं ते स्वागत करतात. त्या मंगळागौरीच्या बाहेर पण एक अशा ताई आहेत, त्यांना त्यांचा कसं ऍक्सिडेंट झालाय वाटतं, पाय सुजलाय खूप जास्त. त्यांची चौकशी करत होतो, तर त्यांनी ते लक्षात ठेवलं होतं. मागच्या वेळेस मी सेकंड टाइम परत गेलो तेव्हा त्यांनी मला आपण सांगितलं, बघितलं आम्ही थोडंसं ठीक लग रहा है असं ते आपली विचार पुस करणारा कोणतरी आलाय, तो मागे येऊन विचारून गेला तर आता जरा बरं झालंय म्हणून त्या सांगावं असं वाटतं. तर असे कनेक्शन्स बनत जातात. आणि मग आपल्याला ते क्षेत्र असं सारखं बोलवत राहतं, ओढत राहतं आपल्याकडे. ते काशीमध्ये ओव्हरऑल मॅग्नेटिक एक आहेच काहीतरी गंमत, की जी आता माझं असं काही अगदी कौतुक नाही सांगत, पण कोणीही केलं तरी त्याला ती काशी तशी तिथे खेचते. म्हणजे मलाच खेचते असं काही नाही. आता मे बी असं असेल की मी तेवढ्या जागृत भावाने तिथे जातो, किंवा मला त्या फक्त शिवतत्वाशीच मी आकृष्ट होऊन नाही जात. मी काशी प्रेमी आहे, शिवप्रेमी आहे, मी काशी प्रेमी आहे, मी दुर्गा प्रेमी आहे. असं म्हणताना मी काशी प्रेमी म्हणून म्हणत होता. म्हणजे मला काशीच्या गल्ल्यांमध्ये पण प्रेम आहे, तिथल्या प्राण्यांवर प्रेम आहे, तिथल्या कचोऱ्या, तिथल्या काय मलईयो, खाद्यसंस्कृतीवर प्रेम आहे. म्हणजे ओव्हरऑल काशीच्या व्यक्ती ज्या काशीमध्ये जन्माला आलेल्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीवर माझं प्रेम आहे. कारण मला जन्म मृत्यूची गंमत माहिती आहे काशीमधली, की काय त्याचं महात्म्य आहे. ही व्यक्ती इथे जन्माला आली आहे, ती ग्रेटच आहे. ती शंकराच्या साक्षीने आली. म्हणजे ह्याच्यामध्ये आलं काय तर शिवप्रेमच आलं. बरोबर. पण मग शिवप्रेम हे थोडंसं मला असं वाटतं रिस्ट्रिक्ट होतं काशीच्या बाबतीत बोलताना. बरोबर. फक्त शिवाच्या संदर्भात ना. पण मग तिथले बाकीच्या गोष्टी, तिथल्या खूप साऱ्या काय म्हणू आपण गूढ संस्कृती, तिथे खूप गूढ गोष्टी आहेत. मग ह्या सगळ्या काशीमध्ये येतात. म्हणजे फक्त शिव ऑफकोर्स शिव हा सर्व व्यापी आहे तिथे, पण काशीच खूप काशी शिवव्यापी आहे. म्हणजे असं सगळं शिवव्यापी, सगळं काशी व्यापी
असं कनेक्टेड आहे. पण मला काशी जास्त आवडते. वा. तिथल्या त्या बाहेरच्या, जसं आपण आपल्या पेठांमधून बाहेर पडतो, बाणेरला जातो, पाषाणला जातो, चांदणी चौक, तसं तिकडे पण आहे. तिथे पण सिटी आहे, वेल एस्टॅब्लिश सिटी आहे. तिथे पण मॅकडॉनल्ड आहे, तिथे पण KFC आहे, सगळं तिथे पण आहे. म्हणजे आता मी जे वर्णन करतोय दुसऱ्या पॉडकास्टमध्ये, तर असं नको वाटायला लोकांना की अरे फक्त हेच आहे का काय. हा. तर फक्त गल्ल्या नाही आहेत. रविवार पेठ, बुधवार पेठ, कसबा पेठ, ह्याच्यातनं डेक्कन, मग डेक्कन पासून मग बाहेर, तसं बाहेर बाहेर त्याचं फेरी पण आहेच आहे. बरोबर. त्या शहराला स्वतःचं एक मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. तिथेही भांडी बनतात. लहोटिया नावाचा एरिया आहे, त्याच्यामध्ये लोखंडाची भांडी बनायचं काम चालतं. बर. ठाक ठूक आवाज चालू असतात सारखे तिथे. एक एरिया आहे त्याला प्रिंटिंग एरिया म्हणतात. एक आहे ती डालमंडी म्हणतात, तिथं डाळीचे व्यापारी आहेत. बर. एक सोन्याचा बाजार आहे. एक ठिकाणी पापड, लोणची, कुरड्यांचा बाजार आहे. म्हणजे ऑफिशियल बाजार आहेत हे, असे दिसतात आपल्याला जाताना. ओके. सोनारांची एक, आपलं जसं याचं सोनारांची गल्ली आपल्याकडे, सराफ बाजार, तसं सराफ बाजार आहे. बर. तिथे ते सगळं आहेच आहे आपापल्या ठिकाणी. पण जी नगरी गंगेच्या किनाऱ्यावरती चंद्रकोरच्या आकारातली जी गंगा आहे, त्याच्या बाजूचं जे काही शहर आहे वसलेलं, त्या शहरातल्या आध्यात्मिक ऊर्जेबद्दल आपण पहिल्या पॉडकास्ट पासून आतापर्यंत बोलत आहोत. बरोबर. म्हणजे मग बाहेरचं जे आहे तिथे पण मंदिर आहेत. असं काही नाही की फक्त तिथंच मंदिर आहेत. आता तुम्हाला जर धुमावती देवीच्या मंदिरात जायचं तर तुम्हाला अनेक मोहल्ले, अनेक एरिया पार करून या सगळ्या अंतर्गृहातून बाहेर येऊन लांब आहे ती मंदिर. तसंच संकटमोचनचं पण मंदिर आहे. ओके. तसंच तुमचं बटुक भैरवांचं मंदिर आहे. हे सगळी बाहेरची आउटर पेरिफेरीमध्ये आहेत मंदिरही. मग हा फरक एक लक्षात येतो की जसं पहिल्या माझ्या काशीच्या यात्रेनंतर आत्तापर्यंत आम्ही जे काही काशी एक्सप्लोअर झाली माझ्याकडनं, किंवा जे काय पाहिली गेली आहे, किंवा आता असं झालं की चौखंबा एरिया कुठला आहे, चौक एरिया कुठला आहे, ओके, सिगरा कुठे आलं, लक्सा रोड कुठे आहे, निची बाग कुठे आहे. आता हे मी जे नावं घेतो हे मे बी तिथल्या लोकांना, हे सगळी त्या एरियातली तिथली लोकल नावं आहेत. तर मैदागीन सर्कल आहे, गोलघर आहे, किंवा असं कमिशनरेट आहे, किंवा तुमचं ते थाना एरिया असतो एक, किंवा चौका घाट पाशी एक बाटी चोखा रेस्टॉरंट आहे, चौका घाट, लक्षात ठेवा. सुंदर आहे अतिशय. तर तिथे आम्ही बाटी चोखा खायला घेऊन जातो लोकांना आमच्या. मग ही रिक्षेत बसलो मी की मी रिक्षेवाल्याला त्यांच्या भाषेत सांगू शकतो, बरोबर, की भाई सिगरा से ले ले, भाई लक्सा की तरफ मत ले, वहां पे अभी काम चल रहा है रोपवे का. रोपवेचं काम चाललंय तिथे नव्याने. ओके. रेल्वे स्टेशन पासून, वाराणसी जंक्शन पासून विश्वनाथ मंदिरापर्यंत आता रोपवे झालेला आहे. अभिनंदन सगळ्यांचं की आपल्याला रोपवे जे रेल्वेने जातील त्यांना आता डायरेक्ट गंडोलातनं जाता येईल, असं डिंग 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 वरनं. त्यामुळे जे कोणी ट्रॅफिकमध्ये आतापर्यंत फसले असतील, त्यांनी ट्रॅफिकमुळे वाराणसीला कमी मार्क दिले असतील, अशा मंडळींसाठी एक बातमी आहे की आता तिथे रोपवेचं काम अगदी अंतिम टप्प्यात आलंय. आणि रोपवे आता ऍक्टिव्ह 1-2-3 ट्रायल रन झाल्या पण त्यांच्या. ओके. मी स्वतः डोळ्यांनी पाहू शकलो तो एक ट्रायल रन की ह्या केबल कार आली, इकडे चालली, हालतायत. काही ठिकाणी अजून इरेक्शन पोल्सचं काम चालू आहे, इन्स्टॉलेशनचं. पण आता खालचं जो काही गदोलिया चौकातनं दशाश्वमेध घाटाचा जो रस्ता आहे, दशाश्वमेध घाट ते गदोलिया चौक ते गिरजाघर, असा एक अख्खा रस्ता आहे मेन. त्या रस्त्यावरनं आता असा तो संपूर्ण रोपवे आता आलाय, ऍक्टिव्ह झालेला आहे. बापरे. आणि आता काही महिन्यात किंवा एखाद्या वर्षभरात मे बी तो ऍक्च्युअल इन ऍक्शन येईल आणि अनेक लोकांना रेल्वे स्टेशनवरून कुठलंही वेगळं वाहन न करता डायरेक्ट विश्वनाथ मंदिराच्या कॉरिडॉर पर्यंत येता येईल. वा वा. हे ह्या अनुषंगाने बोलता म्हणजे ही डेव्हलपमेंट पण मी पाहत आलोय, विटनेस करतो की जेव्हा तिथे एकही छोटासा पण खड्डा नव्हता घेतलेला तेव्हापासून आता मोठे मोठे पिलर आलेत तेव्हापर्यंत. आता रोपवेची कन्सेप्ट तेव्हा येईल असं वाटलं पण नव्हतं, पण आता रोपवेच आलाय. खरंय. गंडोला त्याच्यात आल्यात, बास्केट्स लागले, चालू झाले, एक ठराविक अंतरावरती त्याचं इन्स्टॉलेशन चाललंय. त्यामुळे ती एक बातमी ह्या माध्यमातून लोकांना जाईल आता की आता रोपवे मध्ये आपल्याला बसायचं वाराणसीत गेल्यावर. असं आहे, हा असा अनुभव आहे सर्व. ओके. कसा वाटला आजचा पॉडकास्ट? आवडला ना? मन नसेल भरलं तुम्हाला हा पार्ट 2 बघून, त्यामुळेच आम्ही पार्ट 3 सुद्धा घेऊन येणार आहोत. फक्त 1-2 आठवड्यानंतर आपण पार्ट 3 बघूयात.
सो आजचा तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला, हा पार्ट 2 हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हर्षददादांचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्याच्यावर जाऊन तुम्ही त्यांना फॉलो करा. आणि अर्थातच मला माहिती आहे तुम्ही पूर्ण पॉडकास्ट बघत असताना कमेंट्समध्ये विचारलं असणार आहे की दादांचा नंबर काय आहे, आम्हाला कसं टुरिफिकसोबत कनेक्ट होता येईल किंवा कनेक्ट करता येईल. तर त्या रिलेटेड सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती पिंड कमेंटमध्ये आहे. सो ती कमेंट नक्की वाचा. डिस्क्रिप्शनमध्ये बाकी डिटेल्स आहेत ते बघा. आणि आजचा पॉडकास्ट एन्जॉय केला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.